हॅलो, ऐकायला येते? हॅलो, आपण 10व्या अध्यायाला आता सुरुवात केली आहे. 10व्या अध्यायामध्ये सुरुवातीला गुरूंचं वंदन त्यांनी केलेलं आहे ज्ञानेश्वरांनी, आणि त्यानंतर गुरूंना वंदन केल्यानंतर पुढे 10व्या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी ह्या पूर्वखंडामध्ये आपण काय पाहिलं त्याबद्दल अगदी थोडक्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तो सगळा आपण पाहिला की 9 अध्यायापर्यंत त्यांनी त्याचं उल्लेख केलेला आहे की 9वा अध्याय कसा आहे हे सांगितलं. आणि आता त्याच्यानंतर मग ते म्हणतातच, आता उत्तरखंड उपाहिले ग्रंथाचे ऐका, की आता पूर्वखंड संपलेलं आहे, आता उत्तरखंडामध्ये आपण आलेलो आहोत आणि ते आता सांगितलं जाईल, तर ते ऐका असं ते म्हणतात. आता हा जो अध्याय आहे या अध्यायाचं नावच आहे विभूती योग. विभूती योग असं नाव आहे 10व्या अध्यायाचं. आणि विभूती म्हणजे काय, कशाला उद्देशून विभूती म्हटलं आहे वगैरे हे सगळं खरं म्हणजे सुरुवातीला मला सांगणं शक्य आहे, पण मी आता सांगत नाही. हळूहळू जसा तो विषय उलगडत जाईल ना तसं त्या वेळेला ते सांगणं मला जास्ती सोयीचं वाटतं आहे, म्हणून मी आत्ता सांगत नाही आहे. कारण खूप वेळेला काही विभूती हा शब्द आपण खूप सामान्यपणे वेगवेगळ्या अर्थाने वापरतो, परंतु ह्या ठिकाणी विभूती याचा निश्चित अर्थ काय आहे ते आपल्याला ह्या अध्यायामध्ये कळेल. एवढंच फक्त सांगते की हा विभूती योग सांगण्यामागे ह्यांचं म्हणजे भगवंतांचं आणि मग पुढे ज्ञानेश्वरांचं उद्देश असा आहे त्यांचा की आत्तापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला स्वतःचं स्वरूप सांगायला सुरुवात जी केली आहे 7व्या अध्यायापासून, आणि विशेषतः 7व्या आणि 9व्या अध्यायामध्ये तर बऱ्याच प्रकारे त्यांनी आपलं स्वरूप प्रकट केलेलं आहे. पण ते सांगत असताना मी सर्व विश्वामध्ये व्यापून आहे असं हा विचार त्यांनी सतत मांडलेला आहे. तर त्या संदर्भामध्ये विभूतींचं महत्त्व काय आहे, विभूती कशाला म्हणायचं, म्हणजे जर प्रत्येक आत्म्यामध्ये प्रत्येक प्राणी मात्राच्या आत्मा हा जर ईश्वराचाच अंश असेल तर मग विभूती वेगळी काय हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. कारण नाही तर मग आपण प्रत्येकजण ईश्वराचा अंश घेतलेलाच आहे, आपण तसेच आपण ह्या जगामध्ये आलेलो आहोत. पण त्यापेक्षा विभूती हा काहीतरी एक वेगळी त्याच्यामध्ये संकल्पना आहे, आणि ती काय आहे ती आपल्याला ह्या अध्यायामध्ये पाहायची आहे. आणि ती ज्या वेळेला तो विभूती ह्याचा जास्तच व्यवस्थित उल्लेख या अध्यायात आहे त्या ठिकाणी मी ती सगळी संकल्पना जरी त्या ओवीमध्ये नसली तरी ती संपूर्णतः मी त्यावेळेला सांगेन. आता आपण सुरुवात करूया. इथे आता 41व्या ओवीपासून आपण पाहतो. 40 ओवीपर्यंत त्यांनी पूर्वखंडाबद्दल सांगितलं. आता 41व्या ओवीपासून ते आता सांगतायत की ह्या अध्यायामध्ये काय आहे हे स्पष्ट करतायत. आणि तिथे त्यांनी असं म्हटलंय, येथ विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगी जेती ते विदग्धा रसवृत्ती म्हणपैल कथा. म्हणजे अर्जुन आपलं ज्ञानदेव श्रोत्यांना हे सांगतायत की अर्जुनाला भगवंतानी ज्या विभूती आणि प्रतिविभूती, ह्याचा अगदी थोडक्यात साधा अर्थ आपण असा घेऊ की विशेष विभूती आणि सामान्य विभूती असा अर्थ करता येईल. विशेष आणि सामान्य असा अर्थ आपण करू त्याचा. तर
अशा ज्या विभूती त्यांनी सांगितलेल्या आहेत, तर ज्ञानदेव असं म्हणतात की ह्या ज्या अर्जुनाला भगवंतांनी विभूती सांगितल्या, त्या विभूती मी आता तुमच्या पुढे मी सांगणार आहे. सांगी जेती म्हणजे मी आता सांगणार आहे. आणि त्या कशा, ते विदग्धा रसवृत्ती म्हणपैल कथा, म्हणजे मी अत्यंत रसपूर्ण असं त्याचं वर्णन करणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या की ज्ञानदेव स्वतःच्या भाषेबद्दल किंवा स्वतःच्या त्यांच्या लेखनाबद्दल, लेखना म्हणण्यापेक्षा जे काही निरूपण ते करतात त्याचं मोठं कौतुक करतायत असं नाही, पण ही अस्मिता आहे त्यांच्यामधली की कसं ह्या भाषेमध्ये मी ते कसं मांडलं आहे, ह्या काव्यामध्ये मी ते कसं मांडलं आहे हे सांगणं हे आवश्यकच आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की विदग्धा रसवृत्ती म्हणपैल कथा, म्हणजे ती कथा मी आता तुम्हाला सांगणार आहे, पण ती कशी मी सांगणार आहे, रसवृत्ती म्हणजे अत्यंत त्याचं रसाळ असं वर्णन मी करणार आहे. माझी भाषा कशी असेल तर ती रसवृत्ती त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. आणि विदग्धा हा शब्द आधी एकदा गेल्या वेळेला येऊन गेला की त्यामध्ये विदग्धाचा अर्थ त्याही वेळेला आपण असा घेतलेला होता की ऐकताना श्रोत्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका येतात त्या आधीच लक्षात घेऊन त्याचं स्पष्टीकरण करणं म्हणजे विदग्ध असं त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे म्हणजे इतक्या सुंदर साध्या शब्दांमध्ये परंतु अत्यंत रसाळ अशा भाषेमध्ये ही कथा, हे सर्व विभूतींचं वर्णन मी आता करणार आहे असं ते म्हणतात. आणि स्वतःच्या भाषेबद्दल किंवा स्वतःच्या जे काही त्यांनी निरूपण केलं त्याबद्दल पुढे ते असं म्हणतात की देशीयेचेनी, पुढची ओवी पाहते मी, देशीयेचेनी नागरपणे शांतू शृंगारा ते जिणे तरी ओविया होती लेणे साहित्यासी. म्हणजे हे जे काही मी सांगणार आहे ते कसं आहे तर देशीयेचेनी नागरपणे, म्हणजे देशी भाषेमध्ये तर मी सांगितलेलं आहे, ते त्या काळातल्या बोली भाषेमध्ये, प्राकृत भाषेमध्ये त्यांनी ते सांगितलेलं होतं. तर देशी भाषा म्हणजे ह्याचा अर्थ साधी सोपी लोकांना समजेल अशी भाषा, ज्याला अनेक ठिकाणी इथेही पुढे एके ठिकाणी ज्ञानेश्वर मराठी असं म्हणतात. मराठी म्हणजे तो जो हा जो शब्द आहे तो मराठी जी भाषा म्हणतो त्या अर्थाने नाही आहे. मराठी असा याचा अर्थ असा होतो अत्यंत सोपी भाषा, सोपी भाषा की लोकांना समजेल अशी लोकांची बोली भाषा, त्याला मराठी असं म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी देशी भाषा त्याला म्हटले. देशीयेचेनी म्हणजे मी सांगणार आहे देशी भाषेमध्ये, पण देशीयेचेनी नागरपणे म्हटलंय. म्हणजे ह्या ठिकाणी लक्षात घ्या की देश आणि नगर म्हणजे खेड आणि नगर शहर हा जो फरक असतो ना, आपल्याला सुद्धा माहिती आहे की खेडवळ माणसांची भाषा आणि शहरातल्या माणसांची भाषा ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. तर हा जो फरक आहे तो म्हणजे उच्च कशाला म्हटलं जातं, शुद्ध भाषा कशाला म्हटलं जातं, जी नगरात बोलली जाते त्याला शुद्ध भाषा, उच्च भाषा असं म्हटलं जातं. तर म्हणून ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी देशी भाषेमध्ये बोलणार आहे, पण मी जे काही सांगणार आहे ते नागरपणे म्हणजे असं उच्च स्वरूपात, जणू काही संस्कृतमध्येच ते बोललं जातं आहे असं वाटावं, अशा उच्च स्वरूपामध्ये मी ते सांगणार आहे, नागरपणे मी सांगणार आहे. आणि पुढे म्हटलंय शांतू शृंगारा ते जिणे, म्हणजे ह्या माझ्या ह्या भाषेमध्ये आणि जे काही मी वर्णन सगळं केलेलं आहे विभूतींचं त्याच्यामध्ये शब्दशः भाषांतर करायचं म्हणजे शांत रस हा शृंगाराला जिंकतो असा याचा अर्थ होतो. शांत रस हा या ठिकाणी माझ्या या भाषेमध्ये शृंगाराला जिंकतो
असं म्हटलंय. ह्याचं असं म्हणण्याचं कारण असं की सर्वसाधारणपणे आपल्याला सर्वांना ही गोष्ट माहिती आहे की लोकांना काहीतरी मोठं अगदी तात्विक वाचण्यापेक्षा शृंगारिक कादंबऱ्या वाचायला आवडतात. बरोबर, हे अगदी सर्वसामान्य गोष्ट आहे. आणि त्या का आवडतात ह्याचाच अर्थ जर आपण आणखी काढला तर आपल्याला असं की शृंगार हा सर्वात श्रेष्ठ ठरतो. मग साहित्यामध्ये की शृंगारिक जर वर्णन असेल तर लोकांना ते आवडतं. तर म्हणजे शृंगार हा नेहमी वरचढ असतो इतर सगळ्याच्या पेक्षा. आणि तात्विक गोष्टी सांगण्यापेक्षा तर शृंगारिक गोष्टी अत्यंतच आवडतात. पण ह्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय शांतू, म्हणजे मी ते अत्यंत शांत स्वरूपामध्ये मी ते सांगितलंय. माझ्या सगळ्या ह्या कथनामध्ये शांत रस आहे, कुठेही शृंगार नाही आहे. पण हा शांत रस शृंगाराला जिंकतो. म्हणजे एरवी शृंगार शांत रसाला जिंकतो, तर या माझ्या या भाषेमध्ये शांत रस शृंगाराला जिंकतो असं म्हटलेलं आहे त्यांनी. आणि म्हणून मग तरी म्हणजे म्हणून ते पुढे असं म्हणतात की ओविया होती लेणे साहित्यासी. लेणे म्हणजे अलंकार. ह्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या कशा आहेत तर त्या साहित्याचा जणू काही अलंकार आहे. म्हणजे साहित्य खुलतं, त्याच्यामुळे साहित्य अत्यंत सुंदर दिसतं. अलंकाराने जसं एखाद्या स्त्रीचं रूप आणखीन खुलतं तसं साहित्य हे ह्या ओव्यांनी, ज्ञानेश्वरांच्या ह्या ओव्यांनी आणखीन खुलून दिसतं. म्हणजे ते म्हणून त्याला लेणे म्हटलंय. लेणे म्हणजे ते अलंकार जणू काही साहित्याचे झालेले. मूळ ग्रंथीची या संस्कृता वरी मराठी नीट पढता अभिप्राय मानलिया उचिता कवणभूमी हे न चोजवे. म्हणजे सुंदर आहे हे, नीट लक्षात घ्यायचा अर्थ असा की मूळ ग्रंथामध्ये म्हणजे संस्कृतमध्ये, गीता ही संस्कृतमध्ये आहे, तर मूळ ग्रंथामध्ये म्हणजेच त्या संस्कृतमध्ये असलेल्या गीतेमध्ये जो काही थोडासा काही शब्द अलीकडे आणि पलीकडे असे केले ना की ह्याचा अर्थ जास्ती चांगला लागतो. मूळ ग्रंथामध्ये जो अभिप्राय आहे, हां इथे अभिप्राय शब्द आहे पाहिला तुम्ही, तर मूळ ग्रंथामध्ये जो अभिप्राय आहे, अभिप्राय हा शब्द अनेक वेळेला ज्ञानेश्वरांनी वापरलेला आहे. आणि त्याचा अर्थ असा की जे काही वर्णन म्हणा, जो काही एक श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद जो काही सांगितला गेला आहे त्याला उद्देशून अभिप्राय असं म्हटलं आहे. म्हणजे आपण अभिप्राय हा शब्द फार वेगळ्या अर्थाने वापरतो, त्या अर्थाने इथे नाही आहे. तर अभिप्राय ह्याचा असा अर्थ आहे की जो काही संवाद तो त्या मूळ ग्रंथामध्ये सांगितलेला आहे तो अभिप्राय मानलिया उचिता. ह्याचा अर्थ की तो जे काही मी निरूपण केलं आहे, ज्या ह्या भाषेमध्ये मी ते निरूपण केलेलं आहे ते त्या मूळ ग्रंथातला अभिप्राय अगदी उचित, अगदी योग्य प्रकारे मी तुमच्यापुढे मांडलेला आहे. हां, उचित प्रकारे मी तुमच्यापुढे मांडलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही काही कमी नाही आहे. जे मूळ ग्रंथामध्ये आहे ते अत्यंत योग्य प्रकारे, उचित प्रकारे मी तो अभिप्राय सांगितलेला आहे. आणि म्हणून त्यांनी मग आता संबंध ओवी पहा. मूळ ग्रंथीची या संस्कृता वरी मराठी नीट पढता अभिप्राय मानलिया उचिता कवणभूमी हे न चोदवे. ह्याचा अर्थ असा की मूळ ग्रंथातला अभिप्राय मी इतका उचित प्रकारे, योग्य प्रकारे मांडलेला आहे की मराठी नीट पढता. ह्याचा अर्थ की ह्या मराठीमध्ये मी जे काही निरूपण केलेलं आहे त्याची तुलना त्या संस्कृत ग्रंथाशी जर केली,
हां, एवढा अर्थ आहे त्याच्यामध्ये की मराठीमध्ये जे काही मी निरूपण केलेलं आहे त्याची तुलना जर मूळ संस्कृत ग्रंथाशी, मूळ गीतेशी जर केली तर कवणभूमी हे न चोजवे, म्हणजे मूळ ग्रंथ कुठला हे कळणार नाही. हां, आलं लक्षात? मूळ ग्रंथ कुठला, म्हणजे ज्ञानेश्वरीवरनं गीता घेतली का गीतेवरनं ज्ञानेश्वरी घेतली असं वाटेल तुम्हाला. असं इतकं मी योग्य प्रकारे तो सगळा अभिप्राय इथे मांडलेला आहे. ते तुलना जर केली तर कवणभूमी हे न चोजवे, तुम्हाला कळणार नाही की मूळ कुठला ग्रंथ हे कळणार नाही. भूमी याचा अर्थ हा आहे या ठिकाणी की मूळ ग्रंथ कुठला हे कळणार नाही. जैसे, आता उपमा दिली आहे, जैसे अंगाचेनी सुंदरपणे लेणियासी अंगची होय लेणे, अलंकारिले कवण कवणे हे निर्वचेना. काय सुंदर आहे, लक्षात आलं असेल तुमच्या की अंगाचेनी सुंदरपणे म्हणजे एखादी स्त्री सुंदरच आहे, अत्यंत सुंदर सौंदर्य तिचं आहे. अशा स्त्रीनी जर एखादा सुंदर दागिना अंगावरती घातला, अंगाचेनी सुंदरपणे म्हणजे ती मूलतः ती अत्यंत सुंदर आहे आणि तिने जर सुंदर दागिना अंगावर घातला, लेणियासी अंगची होय लेणे, म्हणजे त्या दागिन्याला तिचं सौंदर्य, अंग म्हणजे तिचं सौंदर्य हे लेणं होतं. उलट म्हणजे शरीराला, सौंदर्याला लेण्याने आणखीन तिचं सौंदर्य वाढायचं, त्याच्याऐवजी दागिन्याचं सौंदर्य तिच्या सौंदर्यामुळे वाढलेलं आहे. तो लेणे झालंय म्हणजे तिचं अंग, तिचं शरीर, तिचं सौंदर्य हे त्या अलंकाराला खुलवतंय, म्हणजे त्याचं लेणं झालंय, त्याचं अलंकार झालेलं आहे. आणि मग म्हणून अलंकारिले कवण कवणे हे निर्वचेना. कोणी कोणाला अलंकार, म्हणजे त्या शरीराने त्या अलंकाराला सौंदर्य दिले, कसं अलंकाराने सौंदर्य शरीराला दिले हे सांगता येत नाही. निर्वचेना, सांगणं कठीण असतं. तैसी देशी आणि संस्कृत वाणी एका भावार्थाचा सोकासनी शोभती आयणी चोखट ऐका. म्हणजे ही देशी आणि संस्कृत वाणी ह्या दोन्ही वाणीतून एकच भावार्थ सांगितला गेलेला आहे. एका भावार्थाचा सोकासनी म्हटलंय, म्हणजे एकच तो भावार्थ या दोन्ही भाषांमधनं असे नका, पण तो एकच भावार्थ सोकासनी म्हणजे सुखासन म्हणतो ना, सुखासन. काही ठिकाणी याचा अर्थ पालखी असा दिलाय, पण सोक हा जो शब्द आहे त्याचा बरोबर अर्थ म्हणजे सुखासन. अत्यंत सुख लागतं, अत्यंत कम्फर्टेबल असं ज्याला आपण म्हणतो. तर सोकासनी शोभती म्हणजे ते दोन्ही एकच भावार्थ एकाच उचित प्रकारे सांगितला गेलेला आहे देशी आणि संस्कृती वाणीतून. आणि त्यामुळे त्या दोन्ही वाणी त्या एकाच भावार्थामुळे एकाच सोकासनावरती बसल्या आहेत. हां, सुखासन एकच आहे, दोन्ही वाणींचं सुखासन एकच आहे, वेगळं नाही आहे. आणि मग हा पुढे जे म्हटलंय म्हणजे शोभती इथपर्यंत आधी वर्णन आहे. आणि मग आयणी चोखट ऐका. आयणी चोखट ऐका याचा अर्थ असा, चोखट ऐका म्हणजे अगदी लक्षपूर्वक ऐका. आणि आयणी म्हणजे अर्थातच बुद्धी किंवा योग्य प्रकारे ते ऐकणं, बुद्धिपूर्वक लक्ष देऊन जीवाचे कान करून, असं आपण म्हणतो ना, ते तो अर्थ आहे तिथे. जीवाचे कान करून ऐकणं म्हणजे आयणी.
म्हणजे केवळ बुद्धीचा वापर नाही, आपलं सगळं तनमन धन त्याच्यामध्ये लागणं म्हणजे जीवाचे काम करणं, हा खरा अर्थ आहे. आयणीचा अर्थ बुद्धी असा घेतला जातो, पण त्याहीपेक्षा जास्त चांगला अर्थ हा आहे की जीवाचे कान करून तुम्ही तो ऐका. तर अशा प्रकारे त्यांनी ह्या पहिल्या ओव्यांमध्ये म्हणजे अजून श्लोकाला सुरुवात झालेली नाही, त्याच्या आधी जे काही त्यांना ह्या अध्यायाबद्दल आणि एकूण त्यांच्या भाषेबद्दल सांगायचं आहे, त्यांच्या निरूपणाबद्दल जे काही सांगायचं आहे श्रोत्यांना ते त्यांनी सांगितलं. आता पुढच्या थोड्या ओव्या आपण गाळूया, कारण तेच पुन्हा पुन्हा आहे, त्यामुळे तो काही भाग घेण्याची गरज मला वाटत नाही. आता त्याच्यानंतर आपण पहिल्या श्लोकानंतरच्या ओव्या घेऊ. आता 50वी ओवी आहे. 50वी ओवी. आता या ठिकाणी भगवंत अर्जुनाला असं म्हणतायत, आम्ही, म्हणजे आता मी श्लोक घेत नाही आहे कारण ओव्यांमध्ये फार सुंदर अर्थ आणि छान शब्दामध्ये आलेला आहे. आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले, तव टाचे नव्हे भले पुरते आहे. म्हणजे त्यांनी म्हटलंय आत्तापर्यंत भगवंत म्हणतायत की अर्जुना, आत्तापर्यंत जे काही मी तुला सांगितलं, जो काही मी तुला संदेश आदेश दिला, जे काही निरूपण मी केलं ते कशासाठी केलं, तर तुझं अवधानाची पाहिले. म्हणजे तू किती लक्षपूर्वक ऐकतोयस हे मी पाहिलं, की तुझं लक्ष आहे ना, तुला हे आवडतं आहे ना, तुझी आस्थेने तू ते ऐकतोयस ना, हे मी तुझं अवधान कसं आहे ते मी चाचपून पाहिलं. आणि मग मला असं जाणवलं की तव टाचे नव्हे, टाचे ह्याचा अर्थ अपुरं, तुझं लक्ष अपुरं नाही आहे. तुझं लक्ष म्हणजे तुझं लक्ष आहे की नाही, तू कसं ऐकतोयस हे मी पाहिलं आणि मला असं कळलं की तुझं लक्ष अपुरं नाही आहे. जे मी सांगतोय त्याच्याकडे तुझं लक्ष अपुरं नाही आहे, भले पुरते आहे. म्हणजे पूर्ण लक्ष देऊन तू ऐकतोयस. आणि आता हे ह्याच्यासाठी एक उदाहरण त्यांनी दिलंय, म्हणजे उपमा दिली आहे. घटीत थोडेसे उदक घालीजे, तेने न गळे तरी वरिता भरीजे, तैसा परिसवनी पाहिलासी, तेव परिसविजे ऐसेची होतसे. म्हणजे हे जसं मी थांबते ना, जिथे थांबते ना तिथे तुम्ही खुणा करा, म्हणजे तरच ते अर्थ बरोबर लागतात. की घटी थोडेसे उदक घालीजे, तेने न गळे तरी वरिता भरीजे. म्हणजे एखाद्या घटामध्ये आपण पाणी घालतो, आता त्या घटामध्ये किती पाणी मावतंय हे आपल्याला आधीच कळत नाही, तर त्याच्यामध्ये जर ते अगदी बाहेर वाहायला लागलं तर आपण आणखीन पाणी घालणार नाही, ते तितकंच आपण घालू की त्याच्यामध्ये मावेल. तर तेने न गळे म्हणजे तर अजून गळत नाही आहे पाणी बाहेर, तरी वरिता भरीजे, आणखीन आपण भर घालतो त्याच्यामध्ये. तैसा परिसवनी पाहिलासी, अर्जुना तुला मी परिसवनी पाहिलासी म्हणजे तुझं लक्ष किती आहे हे मी त्याची परीक्षा केली, ते मी जाणून घेतलं. परिसवनी पाहिलासी, मी तुला तसं पाहिलं, तुझी आस्था किती आहे, तुझं लक्ष किती आहे, तुला आणखीन ऐकायचं आहे की नाही, हे सगळं मी त्याच्यामध्ये पाहिलं. आणि तव परिसविजे ऐसेची होतसे, म्हणजे हे सगळं पाहिल्यानंतर माझी स्थिती अशी झाली, भगवंत म्हणतात की परिसविजे म्हणजे ह्याला आणखीन सांगावं,
परिसविजे म्हणजे ह्याला आणखी सांगावं, हा ऐकतोय, खूप आस्थेने ऐकतोय हे माझ्या लक्षात आलं आणि त्यामुळे मला असं जाणवलं. म्हणजे त्या ठिकाणी बघा परिसणे ह्याचे 2 प्रकारे उपयोग केला आहे त्या शब्दाचा. एका ठिकाणी म्हटलंय तैसा परिसवनी पाहिलासी, म्हणजे तू कसा ऐकतोयस हे मी पाहिलं. आणि मग म्हटलंय परिसविजे ऐसेची होत असे, तुला आणखी सांगावं, तू आणखी ऐकावंस, तू माझ्याकडनं आणखीन ऐकावंस असं मला वाटलं. आणि म्हणून मी आता पुढच्या 1-2 ओव्या घेत नाही, कारण त्यामध्ये तेच आहे की म्हणून मी तुला आता सांगतोय की मला कळलेलं आहे की तुला ऐकायचं आहे, तुला खूप आस्था आहे आणि म्हणून तुला सांगावंसं मला वाटतं. आता 54वी ओवी बघा. तैसा कृपाळुवांचा रावो म्हणे, ऐके गा महाबाहो, सांगितलाची अभिप्रावो सांगेन पुढती. आता इथे भगवंताला काय आता हे ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे की श्रोत्यांना ते सांगतायत की हा भगवंताचा उल्लेख कसा केलाय, कृपाळुवांचा रावो, म्हणजे कृपाळू लोकांचा हा राजा आहे. भगवंत कसा आहे, कृपाळू लोकांचा राजा आहे असं म्हटलंय. आणि तुम्हाला आठवत असेल तर पहा, जे होते त्यावेळेला बघा, आठवतंय का, मी तुम्हाला अगदी सुरुवातीला ह्या गीतेच्या अगदी सुरुवातीच्या भागामध्ये कृपा आणि दया ह्याच्यातला फरक सांगितला होता. आठवते, कृपा आणि दया ह्याच्यातला फरक सांगितला होता आणि इतका सुंदर तो फरक आहे. आणि त्या अर्थाने इथे कृपा शब्द कृपाळू म्हटलेलं आहे ना, भगवंताला म्हटलेलं आहे कृपाळूंचा राजा म्हटलंय. तर हा कृपा शब्द दयाळूंचा राजा न म्हणता कृपाळूंचा राजा म्हटलंय. आपण कृपा करणं, करुणा, दया हे सगळे एकाच अर्थी आपल्याला वाटतात हे शब्द, पण कृपा आणि दया ह्याच्यामध्ये एक सुंदर फरक असा आहे की कृपा जी असते ती आपल्या माणसावर केली जाते. त्याच्यामध्ये आपलेपणा असतो की हा माझा आहे, त्याच्यावर कृपा केली जाते. आणि दया जी असते ती कोणावरही केली जाते, म्हणजे इतर परक्या माणसावर दया केली जाते. कोणी आपल्या घरात काम करणारी माणसं, त्यांच्यावर आपल्या मनामध्ये जी काही करुणा येते त्यांना दया म्हणतात. पण आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये जो काही भाव असतो त्याला कृपा म्हणतात. आपलेपणा आणि परकेपणा हा त्याचा मधला निकष आहे आणि त्या निकषानुसार कृपा म्हणायचं का दया म्हणायचं हे ठरतं. आणि या ठिकाणी दयाळूंचा राजा म्हणता कृपाळुवांचा राजा म्हटलंय. म्हणजे का म्हटलंय, कारण भगवंताला अर्जुन हा त्याचा वाटतोय, त्याचा माणूस आहे. हे इतके बारकावे आहेत, लक्षात घ्या, पण ते खूप महत्त्वाचे आहेत. ह्या सगळ्यातून आपल्याला ईश्वर आणि भक्त किंवा भगवंत आणि अर्जुन ह्यांच्यामधला जे नातं आहे ना ते आपल्याला कळतं. की इथे या ठिकाणी किंवा देवाला सुद्धा ज्या वेळेला माझ्यावर कृपा कर असं म्हटलं जातं त्यावेळेला त्याचा अर्थ आपणही असाच लावायचा असतो की मी तुझा आहे, तू आणि मी ह्याच्यामध्ये काही अंतर नाही आहे, मी तू आणि मी आपण हात जवळचे आहोत, तू माझ्यावर कृपा कर. हा अर्थ म्हणजे कित्येक वेळेला आपण दोन्ही एका अर्थाने वापरतो, दया आणि कृपा, पण आपल्याला हा अर्थ माहिती असला पाहिजे. आणि या ठिकाणी ज्ञानदेव अगदी इतके समर्पक शब्द त्यांच्या ओव्यांमध्ये असतात. तर इथे त्यांनी कृपाळुवांचा राजा म्हटलंय. त्याच्यामध्ये अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये किती जवळीक होती, त्यांचं नातं किती जवळीकीचं होतं, हाही भाव आपल्या लक्षात येतो. तर असं हे सगळे ज्ञानेश्वरीतले आणि गीतेतले ना एक एक मुद्दे कित्येक व्याख्यानांचे आहेत. म्हणजे जसं मी गेल्या वेळेला सांगितलं की
त्यांनी गुरुला केलेलं वंदन किंवा गुरुभक्ती संबंध जी ज्ञानेश्वरीमध्ये कित्येक तास त्याच्यावर बोलता येईल, एवढं सुंदर प्रत्येक अध्यायामध्ये त्याचं हे आहे, उल्लेख आहे. तसंच हे अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचं नातं कसं आहे हे जे ह्या संबंध ज्ञानेश्वरीमध्ये आणि गीतेमध्ये दिसतं ते खरोखर एक वेगळा विषय आहे व्याख्यानाचा. तर आपण आता एवढंच लक्षात घेऊ की हा कृपाळूंचा राव म्हणजे हा श्रीकृष्ण काय म्हणतोय, म्हणे ऐकेगा महाबाहो, म्हणजे तो अर्जुनाला म्हणतोय. महाबाहो हा शब्द अर्जुनाला उद्देशून वापरलेला आहे. तर तो भगवंत अर्जुनाला म्हणतोय, अर्जुना ऐक. महाबाहो असं म्हणण्यामध्ये बाहो म्हणजे बाहू हा तर शब्द आहेच की ज्याचं बाहुबळ अत्यंत आहे, अत्यंत सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे, शारीरिक सामर्थ्य हा तर उल्लेख आहे. पण बाहो असं म्हणताना ह्या प्रत्येक ठिकाणी हाही भाव आहे की अर्जुनामध्ये केवळ शारीरिक म्हणजे बाहूंचं सामर्थ्य नव्हतं, त्याच्या मनाचं सामर्थ्य, त्याच्या भावनांचं सामर्थ्य, त्याच्या सर्व शक्तींचं सामर्थ्य, इतक्या मानसिक आंतरिक शक्तींचं सामर्थ्य इतकं प्रचंड होतं. त्या सगळ्याला उद्देशून महाबाहो असा शब्द ह्या ज्ञानेश्वरीमध्ये आणि गीतेमध्ये आलेला आहे. तर या ठिकाणी आता ज्ञानेश्वर असं म्हणतात की हा भगवंत अर्जुनाला म्हणतोय की ऐक अर्जुना, ऐकेगा. ऐकेगा म्हणजे ऐक, गा बाबा अर्जुना ऐक. आणि पुढे असं म्हटलंय, सांगितलाची अभिप्राव सांगेन पुढती. म्हणजे मी तुला आधी सांगितलं आहे तेच मी तुला आता पुन्हा सांगतोय, तेच मी तुला आता पुन्हा सांगतोय. कारण तसं पाहिलं तर गीतेच्या अगदी सुरुवातीपासूनच ह्या सगळा जो काही श्रीकृष्ण आणि अर्जुन संवाद आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अशा पुन्हा 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 आलेल्या आहेत. हा तर भाग आहेच, पण विशेषतः या ठिकाणी आता आहे जे सगळे भक्ती संप्रदायात भक्ती योगाचे हे जे सगळे अध्याय आहेत 7व्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायापर्यंत, त्या अध्यायामध्ये आत्तापर्यंत आपण 7वा आणि 9वा हा जो अध्याय पाहिला त्याच्यामध्ये ईश्वराचं स्वरूप कसं आहे हे सांगितलं गेलेलं आहे. त्या अर्थाने ह्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की मी सांगितलेलाच अभिप्राय पुन्हा सांगतोय. म्हणजे 7व्या अध्यायात मी तुला सांगितलंय, 9व्या अध्यायामध्येही मी तुला हे सांगितलेलं आहे. म्हणजे ईश्वर कसा आहे, ईश्वर कसा सर्वव्यापी आहे हे मी तुला सांगितलेलं आहे, पण तेच मी तुला आता पुन्हा सांगतोय आणि पुन्हा सांगण्याची गरज आहे असं त्यांना वाटतंय. आणि ते कशी गरज आहे तर त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण कसं सुंदर दिलंय बघा. उपमा दिली आहे की प्रतिवर्षी क्षेत्र पेरीजे, पिके तरी वाहो नुबगीजे, पिकासी निवाडू देखीजे अधिकाधिक. म्हणजे दरवर्षी शेत पेरलं जातं, प्रतिवर्षी क्षेत्र पेरीजे म्हणजे दरवर्षी पेरलं जातं. पिके म्हणजे ते पेरलं की ते शेत पिकतं. तरी वाहो नुबगीजे म्हणजे वाहो याचा अर्थ जे त्याच्यासाठी मशागत करायची असते, शेतासाठी जी काही मशागत करायची असते, जे काही सगळे सांभाळ करायचं असतो, जे श्रम करायचे असतात त्याला तो वाहो या शब्दाचा अर्थ तो आहे. वाहो म्हणजे मशागत करणं किंवा सगळे कष्ट करणं शेतीचे. तर वाहो नुबगीजे म्हणजे त्याचा उबग यायला देऊ नये, त्याचा कंटाळा कधी करू नये. शेत दरवर्षी पिकवायचंय, ते दरवर्षी पिकत असतं, पण त्या शेतासाठी जी मशागत करावी लागते ती मशागतीचा कधी कंटाळा करू नये. उबग हा शब्द आहे त्याच्यावरून नुबगीजे आलाय. न उबगीजे
न उबगीजे म्हणजे कधी कंटाळा करू नये. का करू नये तर पिकासी निवाडू देखीजे अधिकाधिक, म्हणजे तुम्ही जितकी मशागत कराल तितका तुम्हाला निवाडू देखीजे, याचा अर्थ त्याची निष्पत्ती, म्हणजे तुम्हाला अनुभवच येतो की तुम्ही जितकी चांगली मशागत कराल तितकं पीक अधिक अधिक येत असतं. म्हणजे तुम्हाला त्याचं फळ कळत असतं. निष्पत्ती काय आहे, आपल्या श्रमांची निष्पत्ती काय आहे हे तुम्हाला कळत असतं. तर निवाडू ह्याचा अर्थ हे निष्पत्ती, पिकासी निवाडू देखीजे, म्हणजे पीक किती भरपूर पुढे येतं ही जी निष्पत्ती आहे ती पाहायची. आणि ती पाहताना आपल्याला कळतं की अधिकाधिक म्हणजे पीक हे अधिक अधिक येत जातं. जशी आपण त्या शेताची मशागत करू त्याप्रमाणे पीक अधिक येतं. आणि ही उपमा देऊन त्यांनी अर्जुनाला सांगितलं की तोच अभिप्राय मी पुन्हा तुला का सांगतोय की जितक्या वेळा मी तुला सांगीन तितक्या तर तुझ्या मनामध्ये अधिक रुजणार आहे. ही मशागत मी करतोय आणि त्या मशागतीचा मी कंटाळा करणार नाहीये. तुझं पीक भरपूर म्हणजे तुझं जे काही तुझ्या मनामध्ये जे काही पिकायला पाहिजे आहे ते पीक मला भरपूर काढायचं आहे आणि म्हणून मला ह्याचा कंटाळा नाही. आता त्यानंतर एक आणखीन उपमा आहे ती सोडू आपण. 56वी ओवी सोडू. 57वी ओवी पहा. 57वी इथे पुन्हा आणखी एक वेगळा विचार मांडलाय. तैसे एथ पार्था तुझं आभार नाही सर्वथा, आम्ही आपुलियाची स्वार्था बोलवणी आम्ही. म्हणजे मी पुढची ओवी पण त्याच्याबरोबर लावून घेते आणि मग आपण एकत्र अर्थ पाहू, कारण तो एकत्रच अर्थ तसाच पाहिला पाहिजे. पुन्हा मी आता ओवी वाचते पहा. तैसे एथ पार्था तुझं आभार नाही सर्वथा, आम्ही आपुलियाची स्वार्था बोलवणी आम्ही. अगा बाळका लेव बीजे लेणे, तयाप्रमाणे ते काय जाणे, तो सोहळा भोगणे जननी प्रेमी दृष्टी. लक्षात आलं तुमच्या की तैसे एथ पार्था म्हणजे अर्जुना, हे जे काही मी तुला पुन्हा पुन्हा तेच सांगतोय ते काही मी तुझ्यावर आभार म्हणजे तुझ्यावर मी काही उपकार करत नाहीये. तुझं आभार नाही सर्वथा, तुझ्यावर माझे मी काही उपकार करत नाहीये. मग मी तुला का सांगतोय, आम्ही आपुलियाची स्वार्था बोलवणी आहे. माझा स्वार्थ आहे म्हणतात. पुन्हा पुन्हा तुला सांगण्यामध्ये माझा स्वार्थ आहे. आणि तो स्वार्थ काय आहे ते सांगण्यासाठी त्यांनी पुढचं उदाहरण दिलंय. अगा बाळका लेव बीजे लेणे, म्हणजे आपण अगदी लहान मूल असतं, अगदी लहान तानं मूल म्हणा, त्या तान्या मुलाला आपण चांगले चांगले कपडे घालतो, त्याच्या अंगावरती दागिने घालतो, हे जे काही आपण सगळं करतो, म्हणजे त्याची आई जे काही सगळं त्याच्या अंगावरती दागिने चढवते, तर याप्रमाणे ते काय जाणे, म्हणजे त्या बाळकाला काही, त्या लहान तान्याला काही कळतंय का की आपल्याला हे घातलं आणि ते घातलं, इतक्या तोळ्याचं आणि हे असं दिसतंय आणि ते तसं दिसतंय, ह्या रंगाचे कपडे आहेत. त्याला काय कळते, उलट त्याला त्रासच असतो, रडतं. मूल रडतं, हे सगळं करत असताना मूल रडतं, त्याला तो त्रास वाटतो, त्याला ते काही नको असतं, कारण त्याचं काहीच त्याला महत्त्व नसतं. ते काय जाणे, त्याला काही कळत नाही. तो सोहळा भोगणे जननी प्रेमी दृष्टी, म्हणजे आईच्या दृष्टीलाच ते सगळं सुख असतं की वा माझं बाळ काय छान दिसतंय, हे आईलाच वाटत असतं. म्हणजे त्या मुलाला, त्या तान्या बाळाला काहीच त्याच्यामध्ये सुख नसतं, पण त्या जननीचं, त्या मातेचं मात्र प्रेम जे असतं, तिच्या त्या प्रेमपूर्ण दृष्टीला तिचं ते सुंदर बालक, ते दागिने आणि कपडे घातलेलं बालक पाहून तिला आनंद होतो, म्हणून आपल्या आनंदासाठी ती ते सगळं घालते. तसं इथे भगवंत म्हणतात, मी माझ्या स्वार्थासाठी तुला हे पुन्हा पुन्हा सांगतो.
हां, म्हणजे उपमा कशी दिले की आईच्या आनंदासाठी ती बाळाचं हे सगळं करते, स्वतःच्या आनंदासाठी. तसंच इथे ईश्वराने म्हटलंय की माझ्या स्वार्थासाठी, माझ्या आनंदासाठी मी तुला हे पुन्हा पुन्हा सांगतोय. आता ते माझा स्वार्थ कसा, तर ते पुढे त्यांनी सांगितले, तैसे तुझे हित आघवे, जवजव का तुझ पावे, तव तव आमुचे सुख दुणावे. ऐसे असे की तुझं हित साधलं. अर्जुनाला ते म्हणतायत की मी काहीतरी तुला सांगितलं आणि त्याच्यामुळे तुझं हित जर काही साधलं तर त्याच्यामुळे आमुचे सुख दुणावे, माझं सुख दुणावतं, माझं सुख वाढतं. जसं त्या आईला आनंद असतो बाळाच्या सुंदर त्या रूपामध्ये, तसं तुझं हित चांगलं वाढलं की माझं सुख दुणावतं. असं हे खरं त्याचं कारण आहे. म्हणजे पुन्हा मी हे का सांगतोय त्याचं त्यांनी कारण दिलंय. आता पुढे ते म्हणतात, आता असो हे विकडी याचा अर्थ की हे असू दे, मी जे काही अलंकारिक भाषेमध्ये उपमा देऊन वगैरे तुला मी हे सगळं जे सांगतोय ते आता बाजूला ठेवतो. आता असो हे विकडी म्हणजे माझं अलंकारिक बोलणं, माझं हे जे काही अलंकारिक बोलणं आहे, उपमा देऊन आणि हे करून उदाहरणं देऊन मी तुला हे सांगतोय, हे सगळं विकडी म्हणजे ते मी आता जरा दूर ठेवतो. आणि मग म्हणतायत मज उघड तुझी आवडी, म्हणजे मी अगदी आता स्पष्टच सांगतो की मला तू खूप आवडतोस. मज उघड तुझी आवडी, म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे. म्हणजे तू मला इतका आवडतोस अर्जुना की तुझ्याशी किती बोललं तरी मला तृप्तीच वाटत नाही. तृप्तीची सवडी न पडे याचा अर्थ तो आहे, लक्षात घ्या. मला तृप्ती कधी वाटतच नाही. कितीही तुला मी सांगितलं तरी सुद्धा माझी तृप्तीच होत नाही की आता थांबावं, झालं सगळं, असं मला कधी वाटतच नाही. म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे, म्हणजे आता बोलताना थांबावं, आता झालं सगळं सांगून, असं मला कधी वाटतच नाही. मी तृप्तच होत नाही. आम्हा येतुलियाची कारणे, तेची ते तुझशी बोलणे, परी असो हे अंतःकरणे अवधान दे. ह्याच कारणासाठी मी तुझ्याशी हे पुन्हा पुन्हा सगळं बोलतोय. परंतु हे असो, आता मी माझं कारण उघड केलंय, पण हे जे काही मी बोलतोय अंतःकरणे अवधान दे. अगदी तुझ्या हृदयापासून, तुझ्या अंतःकरणापासून आता जे काही मी सांगतोय त्याच्याकडे तू लक्ष दे. आणि असं सांगितल्यानंतर अंतःकरणे अवधान दे म्हटलंय की तू खूप लक्षपूर्वक ऐक मी काय सांगतोय ते, असं म्हटल्यानंतर आणखी फार सुंदर त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि तो असा आहे, ऐकेच आहे ना ते, ऐके सुवर्म वाक्य माझे परम, जे अक्षरे लेऊनी परब्रह्म तुझं खेवासी आले. म्हणजे लक्षात घे, ऐके म्हणजे अर्जुना हे नीट लक्षात घे. ऐके 2 वेळा म्हणून त्याच्यामधून त्यांनी ते जास्ती त्याच्यावरती भर दिलेला आहे की ऐक मी काय सांगतोय ते, की हे जे मी तुला सांगतोय ना त्याच्यामध्ये सुवर्म आहे, म्हणजे फार मोठं, फार वर्म आहे. वर्म म्हणजे खूप काहीतरी ज्ञान, असं गुह्य ज्ञान, जे म्हणजे खूप काहीतरी तुला मी देतोय, फार महत्त्वाचं काहीतरी मी तुला देतोय. रहस्य म्हणण्यापेक्षा म्हणजे एकूणच सगळं रहस्यही आहे आणि हे पण आहे. वर्म म्हणजे अगदी नाही, वर्म सुवर्म म्हणजे ह्याचा नाही, त्याचा अर्थ ना पुढचं हे कळल्यानंतर त्याचा अर्थ जास्त, हे खूप महत्त्वाचं आहे.
असं आपण म्हणू साध्या शब्दामध्ये. हे जे मी तुला सांगतोय अर्जुना, हे खूप महत्वाचं आहे, इतकं श्रेष्ठ आहे. सुवर्म म्हणजे ते इतकं श्रेष्ठ आहे की वाक्य माझे परम, म्हणजे माझं प्रत्येक वाक्य परम महत्वाचं आहे, श्रेष्ठ आहे. आणि ते कसं आहे श्रेष्ठ म्हणजे कसं, तर जे अक्षरे लेऊनी परब्रह्म तुझं खेवासी आले. म्हणजे खेव ह्याचा अर्थ आलिंगन देणं, आलिंगन देणं. आणि परब्रह्मच तुला ह्या अक्षर रूपामध्ये, मी बोलतो या अक्षर रूपामध्ये, म्हणजे जणू काही अक्षराचा अंगरखा घातलाय परब्रह्मानी, अक्षर लेवून घेतली आहेत आपल्या भोवती, ओढून घेतली आहेत. ही अक्षर लेऊनी परब्रह्म तुझं खेवासी आले. म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म तुला आलिंगन द्यायला आले. अक्षरांचे अलंकार नाही, अक्षर हेच मुळे अलंकार. त्या अलंकार म्हणा, अंगरखा म्हणा, काही म्हणा, पण ते लेवून परब्रह्म आले. त्यातला महत्वाचा भाग काय आहे की परब्रह्म तुला आलिंगन द्यायला आलंय माझ्या या अक्षरांच्या रूपात. माझ्या अक्षरांच्या रूपामध्ये परब्रह्मच तुला प्रत्यक्ष आलिंगन द्यायला आलेलं आहे, असं ते महत्वाचं आहे. म्हणून त्याला सुवर्म म्हटलंय. म्हणजे केवळ गुह्य, केवळ रहस्य नाही आहे, तर ते काय आहे, तर इतकं श्रेष्ठ आहे, इतकं महत्वाचं आहे की जणू काही परब्रह्मच आहे. ते माझी अक्षरं म्हणजे परब्रह्म आहे, आणि ते परब्रह्म तुला आलिंगन देत आहे या अक्षरांच्या रूपामध्ये, हे तू लक्षात घे. आणि म्हणून माझ्या या शब्दांकडे तू पूर्ण अंतःकरणपूर्वक लक्ष दे. आता त्याच्या पुढे ते भगवंत आता आपल्या स्वरूपाबद्दल सांगायला, ह्याच्या पुढच्या ओळीपासून आता ते आपल्या स्वरूपाबद्दल सांगायला सुरुवात करतात. आणि ते कसं म्हणतात, सुरुवात अशी करतात, तरी किरीटी म्हणजे अर्जुनाचं एक नाव आहे किरीटी. किरीटी हे नाव का आलेलं आहे अर्जुनाला, मी कधी बोलले असेल की ते मला माहीत नाही, की अर्जुनाच्या मस्तकावरती जो हे होता काय मुकुट जो होता, तर त्याला स्वर्गातून प्राप्त झालेला होता. आणि म्हणून ते म्हणजे जसं त्याला सगळं शस्त्र अस्त्रसुद्धा अशी देवांनी दिलेली होती, तसा तो हे पण होता. आणि त्यामुळे त्या मुकुटाचं अत्यंत महत्त्व अर्जुनाच्या दृष्टीने होतं. जसं त्याचं शस्त्र गांडीव धनुष्य हे जसं त्याला अत्यंत की ते त्याच्याबद्दल कोणी वाईट बोललेलं त्याला चालत नसेल, त्याचा अपमान कोणी केलेला. म्हणजे युधिष्ठिराने एकदा त्या मी आले कथेकडे पुन्हा, पण असं महाभारत वाचल्यात आपल्याला हे कळतं की युधिष्ठिराने ते युद्ध चाललेलं असताना एकदा अर्जुनाचा असा अपमान केलेला होता की त्यावेळेला असं झालं होतं की युधिष्ठिराचा कर्णाने पराभव केलेला होता. आणि पराभूत होऊन आणि अत्यंत पराभूत होण्यापेक्षा सुद्धा त्याला अत्यंत निंदा त्याची केली होती, त्या शाब्दिक निंदा त्याची भयंकर केली होती. आणि ती निंदा त्याला इतकी लागली होती युधिष्ठिराला की तो त्यामुळे ह्याच्यामध्ये म्हणजे शिबिरामध्ये तो परत गेला होता, रणभूमी सोडून तो परत गेला होता. आणि अत्यंत दुःखी अवस्थेत होता की त्यावेळेला असं वर्णन आहे की त्याच्या मनामध्ये असं विचार होते की हे युद्ध आपण सोडावं आणि आता आपण वनामध्ये निघून जावं आणि आपल्याला जे काही धार्मिक जे काही सगळं करायचं ते आपण करावं, अशा विचाराला तो आलेला होता. तेवढ्यात तिथे अर्जुन आणि श्रीकृष्ण पोचले. आणि श्रीकृष्ण आणि अर्जुनाला पाहिल्यानंतर युधिष्ठिराला असं वाटलं की बहुतेक आपला अपमान कर्णाने केला म्हणून कर्णाचा पराभव करून हे दोघं इथे आलेले आहेत, अशी त्याची कल्पना झाली. आणि म्हणून युधिष्ठिराने
त्याला म्हटलं की फार बरं केलं तुम्ही, माझा अपमानाचा तुम्ही बदला घेतलात, त्या कर्णाला तुम्ही पराभव त्याचा केला. असं म्हटल्यानंतर अर्जुनाला काहीच कळलं नाही की हा काय म्हणतोय. कारण अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण हे त्यावेळेला, ज्या वेळेला ह्यांचं युद्ध झालं कर्ण आणि युधिष्ठिराचं, त्यावेळेला ते फार दूर कुठेतरी होते. त्यांना हे घडलेली गोष्ट माहितीच नव्हती आणि त्यामुळे ते त्या संभ्रमात पडला अर्जुन की हा काय म्हणतोय. म्हणून त्याने विचारलं की तो म्हणाला की कर्णाचा पराभव आम्ही केला नाही. त्यावेळेला युधिष्ठिराने ह्याचा अर्जुनाचा असा अपमान केला की तू माझ्या ज्यांनी इतकं मला अपमानित शब्द ज्यांनी माझ्यावरती मला उद्देशून वापरले, त्याचा पराभव न करता तू माझ्या ह्या शिबिरामध्ये येतोय आहेस, काय तुझ्या त्या गांडीव धनुष्याचा उपयोग काय आहे, ते अगदी काही कामाचंच नाही, अशा प्रकारचे काही शब्द तो त्याला बोलला. आणि ते बोलल्यामुळे अर्जुनाला स्वतःच्या अपमानापेक्षा त्या गांडीव धनुष्याच्या अपमानाचा भयंकर राग आला आणि तो युधिष्ठिराला मारायला निघाला. त्यांनी हत्यार उगारलं ह्याच्यावरती, युधिष्ठिरावरती, आपल्या भावावरती. त्यावेळेला कृष्णाने त्याला थांबवलं आणि त्यावेळेला अर्जुनालाही योग्य प्रकारे शिकवण दिली आणि युधिष्ठिरालाही योग्य प्रकारे शिकवण दिली. असं खूप मोठं ते सगळं वर्णन आहे. इतकं या गोष्टींचं महत्त्व आहे की अर्जुनाच्या दृष्टीने त्याचा किरीट म्हणजे त्याचा तो मुकुट आणि त्याचं ते गांडीव धनुष्य हे इतकं महत्त्वाचं होतं. तर म्हणून त्याचा उल्लेख जो ह्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये, म्हणजे महाभारत जर वाचलं तर सुरुवातीला कधीही किरीटी हा शब्द आढळत नाही, म्हणजे हे नाव आढळत नाही. नंतरच्या भागामध्ये जिथे कौरव पांडव युद्धाचा काळ येतो त्यानंतरच्या भागामध्ये, म्हणजे त्याला तो किरीट मिळाल्यानंतर, आणि तो किरीट मिळाला हे सुद्धा असंच घडलं होतं की ज्या वेळेला ते वनवासाच्या काळामध्ये होते त्यावेळेला युधिष्ठिराने अर्जुनाला, भीमाला सांगितलं होतं की आपल्याला युद्धाचा प्रसंग येणारच आहे आणि त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त तुमची शस्त्र आणि अस्त्र ही वाढवा आणि त्यांचा उपयोग वाढवा, त्याचं जास्तीत जास्त ज्ञान करून घ्या. आणि ते ज्ञान करून घेण्यासाठी अर्जुनाने जे काही प्रयत्न केले त्या काळामध्ये त्याला तो किरीट स्वर्गातून आणि ते गांडीव धनुष्य प्राप्त झालेलं होतं. तर असं त्यांचं ते महत्त्व आहे. तर त्यामुळे त्याला किरीटी असं म्हणतात. तर किरीटी हा शब्द त्याप्रमाणे आलेला आहे. तरी किरीटी अर्जुना, तरी किरीटी तू माते नेनसी ना निरुते, म्हणजे अर्जुना तू मला निरुते ह्याचा अर्थ अगदी निश्चित स्वरूपामध्ये पूर्णपणे मला तू ओळखत नाहीस. नेणसी ना म्हणजे तू मला आता नेणसी ना असं म्हणताना त्याच्यामध्ये काय आहे की तू मला जाणतोस पण ते पूर्ण नाही. जाणतोस तू मला पण ते पूर्ण नाही आहे, ते निरुते नाही आहे. तुझं ज्ञान माझ्याबद्दलचं पुरतं नाही आहे आणि ते आता ज्ञान मी तुला देणार आहे. मी काय आहे म्हणजे मी ह्याचा अर्थ या ठिकाणी भगवंताचं, ईश्वराचं, परब्रह्माचं स्वरूप काय आहे हे ते तुला माहिती नाही आहे, ते मी आता देणार आहे. आणि पुढे म्हणून म्हटलं आहे तरी गा जो मी येथे ते विश्वची हे, हा जो मी तुला इथे मनुष्य रूपामध्ये दिसतो आहे ते माझं खरं स्वरूप नाही. माझं खरं स्वरूप म्हणजे हे संपूर्ण विश्व, हे माझं पूर्ण स्वरूप आहे. संपूर्ण विश्व, हे सगळं विश्व म्हणजे मीच आहे. आणि म्हणजे ह्याचा अर्थ असा की सगळं विश्व म्हणजे मी आहे असं सांगण्यामध्ये सखोल अर्थ असा आहे की तू मला या सर्व विश्वामध्ये पाहायला शिक. तू केवळ मी हा जो आता समोर तुला दिसतोय मनुष्याकृती तोच मी आहे असं तू मानू नकोस. तू माझं खरं स्वरूप लक्षात घे आणि ते खरं स्वरूप
संपूर्ण विश्वामध्ये आहे, म्हणजे विश्वातल्या सर्व गोष्टींमध्ये मी आहे, माझाच तो विस्तार आहे. तर त्यामुळे तू मला विश्वामध्ये पाहायला शिक. माझं विश्वात्मक जे रूप आहे ते तू लक्षात घे, असा त्याचा खरा अर्थ आहे. की हे विश्वची हे माझं मी म्हणजे हे विश्व असं म्हणताना हा अर्थ त्याच्यामध्ये आहे की जगामध्ये अशी कुठलीही वस्तू नाही, कुठलाही प्राणी नाही की ज्याच्यामध्ये मी नाही. तर असं तू मला पाहायला शिक की प्रत्येकामध्ये मी आहे. या दृष्टीने तू सर्वत्र आणि सदाकाळ मला तू पाहायला शिक, संबंध या विश्वामध्ये. आता त्याच्यानंतर हे म्हटल्यानंतर पुढे आता दुसऱ्या श्लोकानंतरच्या ओवी आहेत. आता त्या कशा आहेत, आता मी सांगितलंच की ईश्वर आता आपलं स्वरूप सांगतोय, भगवंत आपलं स्वरूप स्पष्ट करतायत, ईश्वर आपलं स्वरूप सांगतोय. आणि ते स्वरूप सांगताना इथे आता काय म्हटलंय, एथ वेद मुके जाहले मन पवन पांगुळले रातीविण मावळले रविशशी. म्हणजे ह्याचा अर्थ असा की वेदमुखे जाहले, मला वाटतं ह्याचा अर्थ सगळ्यांना कळला असेल की वेदांना ईश्वराचं स्वरूप पूर्णतः सांगता आलं नाही आणि म्हणून वेदांमध्ये उल्लेख आहे, नेती नेती असा उल्लेख आहे की वर्णन करत करत तिथपर्यंत वेद येतात आणि मग हे असा ईश्वर आहे का, नाही असा ईश्वर नाही असं म्हणून ते नेती वेदमुखे झाले. म्हणजे त्यांनी नेती हे नाही, असा ईश्वर नाही आहे असं त्यांना सांगता आलं नाही, ते मुके झाले. म्हणजे शब्दामध्ये ते मांडता आलं नाही स्वरूप. आणि मन पवन पांगुळले ह्याचा अर्थ असा की ज्यांनी कोणी मन आणि प्राण, पवन म्हणजे प्राण, पवन म्हणजे प्राण, ज्यांनी कोणी मन आणि प्राण ह्या म्हणजे आपण म्हणतो ना मनापासून प्राण लावून आम्ही ती गोष्ट केली असं जे म्हणतो ना, त्या अर्थी तो शब्द आहे की ज्या कोणी मन आणि प्राण लावून प्रयत्न केले, मन आणि प्राण लावून प्रयत्न केले की प्राणांची पण पर्वा नाही पण ईश्वराचं स्वरूप कळलं पाहिजे, असे अनेक उल्लेख पूर्वीच्या ऋषींचे आहेत. वेदांमध्ये हे उल्लेख सापडतात की इतके सनक वगैरे ह्यांनी इतक्या प्रकारे म्हणजे दिवस नाही रात्र नाही, प्राणाची पर्वा नाही, कशाची भूक तहान नाही, अशा प्रकारे त्यांनी हे आपल्याला ईश्वर कळावा ह्यासाठी प्रयत्न त्यांनी केलेले होते. तर म्हणून असं म्हटलंय मन पवन पांगुळले, म्हणजे प्राण पण पांगळे झाले, मन पण पांगळं झालं. मनाची शक्ती म्हणजे बुद्धीची शक्ती, मनाची शक्ती, प्राणाची शक्ती, कशाची शक्ती काही उपयोगी झाली नाही, पांगुळले म्हणजे पांगळे झाले. रात्रीण मावळले रविशशी ह्याचा अर्थ असा की सूर्याच्या किंवा चंद्राच्या प्रकाशामध्ये अनेक गोष्टी उघड होतात असं आपण म्हणतो, पण ह्या रवी आणि शशी ह्या कोणाच्याच उजेडामध्ये माझं ईश्वराचं स्वरूप कळलं नाही, दिसलं नाही. म्हणजे बाकी सगळं दिसतं पण रवी शशी मावळले याचा अर्थ त्यांच्या त्या तेजाचा, त्यांच्या त्या प्रकाशाचा काही उपयोगच झाला नाही. आता त्याच्या पुढे 65वी ओवी. आता हे असं का की ईश्वराचं स्वरूप का यांना सांगता आलं नाही, ऋषींना सांगता आलं नाही, वेदांमध्ये सांगितलं गेलं नाही, कोणालाच सांगता आलं नाही असं का? तर त्याचं कारण असं दिलंय या ठिकाणी, उदरीचा गर्भू जैसा
नेणे मायेची वयसा. हां, म्हणजे आईचं वय हे आईच्या पोटातल्या गर्भाला किंवा तान्या बाळाला काय कळणार आहे. जन्मानंतर आपण प्रत्येकाने विचार करा की आपल्या आईने जे काय वय सांगितलं ते आपण मानतो, बरोबर आहे. आपलं सुद्धा जे काय वय काय लिहिलं गेलंय, जे सांगितलं गेलंय ते आपली मुलं मानतात. म्हणजे गर्भामध्ये असलेल्या उदरामध्ये असलेल्या त्या गर्भाला जसं मायेचं वय कळत नाही, आईचं वय कळत नाही. कारण का, आई आधी जन्मली आहे, तो नंतर जन्मलाय, बरोबर आहे. तो नंतर जन्मला, आईच्या आधीचं त्याला काही माहिती नाही. आईच्या पूर्वी जे जन्मले त्यांना काहीतरी पण सांगता येईल की आई ही स्त्री कधी जन्मली, ह्याचं काहीतरी ते सांगू शकतील. पण त्या गर्भाला म्हणजे तिच्या मुलाला काही ते वय सांगता येणार नाही. तसं त्यांनी म्हटले, देवांसी मी तैसा चोजवेना. म्हणजे देवांना, हां, म्हणजे ऋषींना तर नाहीच कळलं, देवांना सुद्धा मी समजू शकलो नाही, देव सुद्धा मला जाणू शकले नाही. आता देव आणि परब्रह्म यामध्ये फरक आहे. हे पहिला आधी मनामध्ये कल्पना स्पष्ट असली पाहिजे की परब्रह्म ही जी काही एक सर्व ॲब्सोल्यूट पॉवर ज्याला म्हणतो आपण, अगदी सर्वश्रेष्ठ अशी जी शक्ती आहे, ती शक्ती आणि देव ह्यामध्ये फरक असा आहे की देव ह्या त्या सर्वश्रेष्ठ शक्तीच्या पोटशक्ती आहेत असं आपण म्हणतो. पोटशक्ती की बाबा हे काम ह्यानी करायचं, ते काम त्यांनी करायचं. जसं डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतात, श्रमांची वाटणी करायची की ह्याला हे काम करता येतं, विष्णूनी हे काम करायचं, ब्रह्मानी हे काम करायचं, शिवानी हे काम करायचं, असं. तर अशा प्रकारे देवांसी मी तैसा चोजवेना, कारण देवसुद्धा माझ्यानंतर जन्मले. आणि त्यामुळे परब्रह्म जसं गर्भाला आईचं वय सांगता येणार नाही किंवा लहान मुलाला आपल्या आईचं वय सांगता येणार नाही तिला कोणी सांगितल्याशिवाय, त्याचप्रमाणे देवांना सुद्धा सांगता आलं नाही माझं स्वरूप, कारण देवसुद्धा माझ्या नंतरचे आहेत. आणि आणखी काही उदाहरणं दिली आहे. आणि जलचरा उदधीचे मान, मशका नोलांडवे गगन, तैसे महर्षींचे ज्ञान नेणे माते. म्हणजे जलचरा उदधीचे मान, ह्याचा अर्थ की जलचर मासे सगळे जलचर हे पाण्यातच असतात, त्या समुद्रातच असतात. पण तो समुद्र केवढा आहे, त्याचं मान, ह्याचा अर्थ त्याचा व्याप केवढा आहे, त्याची खोली किती आहे, त्याची लांबी किती आहे, रुंदी किती आहे, त्यांना काही माहिती नसतं. ते आपले त्यांच्या जागेमध्ये फिरत असतात, एवढंच. जलचरा उदधीचे मान, मशका नोलांडावे गगन, म्हणजे मशक म्हणजे चिलट जे असतं ते उडतं, उडण्याचा प्रयत्न असतो त्याचा, पण ते किती पण उडणार आहे. नोलांडावे गगन काही ते ओलांडून जाऊ शकत नाही, म्हणजे त्याची शक्ती ही कमीच आहे. जसं जलचरांची शक्ती म्हणजे समजण्याची शक्ती कमी, तसंच मशकाची सुद्धा गगन मोजण्याची शक्ती कमी. तैसे महर्षींचे ज्ञान नेणे माते. त्याप्रमाणे महर्षी जे सगळे होऊन गेले त्यांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान मला जाणण्याला म्हणजे ईश्वराला जाणण्याला अपुरं आहे. नेणे माते म्हणजे त्यांना ते ईश्वराचं पूर्ण सगळं स्वरूप महर्षींना सुद्धा कळू शकलं नाही. मी कवण केतुला, कवणाचा काही जाहला, निरुती या करिता बोला युगे गेली. मी कवण केतुला म्हणजे मी कोण आहे, केवढा आहे, केतुला म्हणजे केवढा आहे, कवणाचा काही जाहला म्हणजे मी कधी जाहला, मी कधीपासून आहे,
या जगामध्ये किंवा कुठे जो आहे ते, मी कधीपासून आहे, हे सगळं निवृत्ती म्हणजे निश्चितपणे सांगण्यात युग गेली, पण हे काही सांगता आलं नाही. निवृत्ती याकरिता बोला हे सगळं सांगण्यासाठी खूप प्रयत्न युगानुयुग झाले, पण हे त्या प्रयत्नांना काही यश आलं नाही. निश्चित असं स्वरूप सांगता आलं नाही. महर्षी आणि या देवा येरा भूत जाता सर्वा, मी आदी म्हणून पांडवा जाणता अवघड. सोपं आहे ना, कळलं असेल. आतापर्यंत आपण पाहतो तेच इथे की ह्या कोणाला, महर्षींना, देवांना, इतर कोणाही भूतमात्रांना कोणाला मी कळू शकतो नाही, कळू शकत नाही, कारण मी सर्वांच्या आधीच आहे आणि म्हणून मला जाणणं अवघड आहे. आता पहा, आता पुढे फार सुंदर उल्लेख केलाय. उतरले उदक पर्वत वळघे, का वाढते झाड मुळी लागे, तरी मिया झालेनी जगे जाणीजे मी. ह्याचा अर्थ एकदम समजणार नाही, पण फार सुंदर अर्थ आहे की त्या ठिकाणी त्यांनी दोन गोष्टी दिल्या आहेत. पहिलं असं म्हटलंय, उतरले उदक पर्वत वळघे. ह्याचा अर्थ पर्वतावरून जे पाणी खाली उतरलंय, उताराकडेच जातं ना पाणी, त्यामुळे वरून जे पाणी खाली उतरलंय, वळघे म्हणजे आपोआप ते खाली आलेलं पाणी पुन्हा वरती जाणं आपोआप अशक्य आहे ना, ते अशक्य आहे. उतरले उदक पर्वत वळघे, आणि तसंच का वाढते झाड मुळी लागे, म्हणजे बियापासून काही अंकुर फुटून त्या मग मुळं फुटली, त्याच्यातून झाड वाढत गेलं आणि ते वाढलेलं झाड मुळी लागे, म्हणजे ते वाढलेलं जे काही अगदी वरपर्यंत वाढलेलं आहे ते पुन्हा मुळापर्यंत येणं अशक्य आहे. त्याला काही असं उलटं येता येत नाही. जसं खाली आलेल्या पाण्याला वर चढता येत नाही, तसं वर गेलेल्या झाडाला खाली येता येत नाही, मुळापर्यंत येता येत नाही. हे किती कठीण जसं आहे, त्याचप्रमाणे तरी मिया झालेनी जगे, जालेनी आहे ह्याचा अर्थ जन्मण. हा जो शब्द आहे त्याचा अर्थ जन्मण. तर मिया झालेनी जगे, माझ्यापासून निर्माण झालेल्या, माझ्यापासून जन्मलेल्या या जगाला मला जाणता येत नाही. म्हणजे बरोबर तसं उदाहरण असं दिलंय की जसं मुळापर्यंत झाडाला जाता येत नाही, खाली आलेल्या पाण्याला वर जाता येत नाही, तसं माझ्याचपासून जन्मलेलं हे सगळं जग आहे, पण त्याला माझ्यापर्यंत येता येत नाही. माझं स्वरूप त्याला पूर्णतः निवृत्ते म्हणजे पूर्णतः निश्चितपणे त्याला कळू शकत नाही. ह्याचा अर्थ की ते तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही. मधलं एखादी ओवी सोडा, त्याच्यानंतर एक 72वी ओवी. ऐसाही जरी विपाये, कारण ती मधली ओवी आहे ना ती तशीच आहे त्यामुळे घेतली नाही. ऐसाही जरी विपाये, सांडूनी पुढील पाये, सर्वेंद्रियासी होये पाठमोरा जो. आता ह्या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय, ऐसाही जरी विपाये, म्हणजे विपाय आणि उपाय हे दोन शब्द असे आहेत की उपाय म्हणजे काहीतरी आपल्याला माहिती आहे, मार्ग माहिती आहे. विपाय याचा अर्थ आपल्याला माहिती नाही, मार्ग माहीत नाही, काही उपाय माहिती नाही. तर ऐसाही जरी विपाये म्हणजे ईश्वराचं पूर्ण स्वरूप कळणं हा विपाय आपल्या दृष्टीने आहे. म्हणजे आपल्याला कळू शकत नाही, ईश्वराचं सगळं निश्चित असं स्वरूप आपल्याला कळू शकत नाही, त्याला काही मार्ग आपल्याला कळत नाही.
जरी त्याच्यापासूनच आपण जन्मलो असलो तरी सुद्धा आपण पुन्हा त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. तर असा हा विपाय जरी असला तरी आता ते काय म्हणतात पुढे, हा विपाय असला तरी आता उपाय पण आहे त्याला एक मार्ग आहे. आणि तो मार्ग काय आहे तो पुढे त्यांनी सांगितलाय. म्हणजे आधी विपाय म्हटलंय आणि मग उपाय सांगितलाय. तर उपाय काय आहे म्हणजे मार्ग काय आहे, ईश्वराचं स्वरूप कसं कळायचं. सांडूनी पुढील पाये सर्वेंद्रियांसी होये पाठमोरा जो. म्हणजे कोणाला माझं स्वरूप कळू शकतं तर पुढील सांडूनी पुढील पाये, ह्याचा अर्थ जी आपली बाह्य वृत्ती असते. पुढील पाय ह्याचा अर्थ हा आहे की आपली सगळी वृत्ती बाह्य जगाकडे लागलेली असते. बहिर्मुख आपली वृत्ती आहे. बरोबर आहे ना, की इथे असं आहे तिथे तसं आहे, हे सगळं आपल्याला कळत असतं. तर ही जी आपली बहिर्मुख झालेली वृत्ती आहे, पुढील पाय, तो पुढील शब्द ह्याचा अर्थ बाह्य. आपले सगळं जे काही वृत्ती जी आहे ती बाहेर लागलेली आहे, बाह्य वृत्ती आहे. ती ज्या वेळेला जो कोणी सोडून देतो, सांडूनी याचा अर्थ जो कोणी ती बाह्य वृत्ती सोडून देतो आणि सर्वेंद्रियांसी होये पाठमोरा जो. कळलं अर्थ? की सर्वेंद्रियांसी होये पाठमोरा. कारण ती इंद्रिय काय आहेत, इंद्रिय आपल्याला बाहेरच्या आकर्षणांकडे ओढत असतात. बरोबर आहे, कारण ते आपल्याला ज्ञान देतात, हे असं आहे ते तसं आहे, ते सगळं चांगलं सुंदर वाटत असतं आणि त्यामुळे आपल्याला त्याचंच आकर्षण वाटतं. इंद्रियांना सगळं इंद्रियांची वृत्ती हीच मुळी बाह्य वृत्ती आहे. तर त्या बाह्य वृत्तीला म्हणजे सर्वेंद्रियांच्या वृत्तीला जो पाठमोरा होतो, ह्याचा अर्थ की इंद्रियांची वृत्ती जो सोडतो आणि जो अंतर्मुख होतो. गेल्या तासाला मला वाटतं मी सांगितलं होतं की कसं इंद्रिय, मग मन, मग बुद्धी, मग आत्मा. तर आपली मन आणि बुद्धी बाहेर न जाता जर ती आत्म्याकडे गेली तर त्या आत्मा आणि परमात्मा एकमेकांशी निगडीत असतात आणि त्यामुळे मग आपण अंतर्मुख आणि ऊर्ध्वमुख होतो. तर हे जे आहे तर तेच या ठिकाणी सांगितले की जो कोणी असा असतो की सांडूनी पुढील पाये सर्वेंद्रियांसी होये पाठमोरा जो, त्याला म्हणजे हा मार्ग आहे की असं केलं तर. आणि मग पुढे त्याचं पुढे आणखीन थोडं विवेचन केलं आहे की प्रवर्तलाही वेगी बहुडे देह सांडूनी मागिलीकडे महाभूतांचिया चढे माथ्यावरती. आधी ह्याचा अर्थ सांगते. महाभूतांचिया चढे माथ्यावरती म्हणजे महाभूत, पंचमहाभूत जी आहे, ह्या पंचमहाभूत म्हणजे प्रकृती. बरोबर आहे. प्रकृती याचा अर्थ माहिती आहे सर्वांना, प्रकृती. तर प्रकृतीमध्ये पंचमहाभूत ही त्याच्यामध्ये येतातच, की आपल्यामध्ये असणारी सर्व जी पंचमहाभूतांचे सगळे जे अंश आहेत ते म्हणजे आपली प्रकृती असते. आणि ही प्रकृती कशी असते, त्रिगुणात्मक असते. आणि त्यामुळे आपल्या प्रकृतीमध्ये जे गुण आहेत त्यानुसार आपण वागत असतो. बरोबर आहे. जर आपल्या प्रकृतीमध्ये राजसिक गुण, तामसिक गुण अत्यंत जास्त असेल आपण तसे वागू, सात्विक गुण असेल आपण तसे वागू. म्हणजे आपण त्या प्रकृतीप्रमाणे वागतो, महाभूतांप्रमाणे वागतो, ह्याचा अर्थ प्रकृतीप्रमाणे वागतो. तर त्या प्रकृतीच्या माथ्यावरती चढणं ह्याचा अर्थ त्या प्रकृतीला नेस्तनाबूत करणं, प्रकृतीच्या गुणांना वाव न ठेवणं, त्या गुणांप्रमाणे वर्तन न करणं. आणि मग देह सांडूनी मागीलकडे
असं उलट घ्या, देह सांडूनी मागीलकडे प्रवर्तलाही वेगी बहुडे, असं घेतलं ना तर अर्थ जास्ती लागून त्याला स्पष्ट होतो की देहबुद्धी, देह सांडूनी याचा अर्थ मरण नव्हे, देह सांडूनी याचा अर्थ देहबुद्धी सोडून आपण जे शरीर आणि शरीराच्या मागण्या, शरीराच्या गरजा ह्याच्यामध्ये जे आपण गुंतलेलं असतो, ती देहबुद्धी सोडून आपण ज्या वेळेला मागीलकडे म्हणजे आपण ज्या वेळेला अंतर्मुख होतो, ती देहबुद्धी सोडून आपण आत्मबुद्धीकडे वळतो. मागीलकडे याचा अर्थ आत्मबुद्धीकडे. देहबुद्धी सोडून ज्या वेळेला आपण आत्मबुद्धीकडे जो कोणी वळतो आणि प्रवर्तलाही वेगी बहुडे असं जे म्हटलं ना, त्याचा अर्थ असा की क्वचित कधीतरी देहबुद्धी जागृत होते, अशा वेळी चटकन ती देहबुद्धी सोडून वेगाने मागे जाणे. बहुडे असं जे म्हटलंय तो त्याचा अर्थ आहे की वेगाने होते कधीतरी देहबुद्धी जागी, किती प्रयत्न केला तरी, तर ती झाली तरी सुद्धा ती सोडून पुन्हा मागे म्हणजे आत्मबुद्धीकडे जो वेगाने जातो, असा जो कोणी असतो त्याला ईश्वराचा लाभ होतो, ईश्वराचं स्वरूप कळतं. आता हे जे आहे ना याचा अर्थ किंवा हे म्हणजे ह्याचा अर्थ एकूण असा की आपल्यामधल्या वृत्ती, आपल्यामधल्या सगळे जे भाव आहेत, हे भाव निरनिराळे जे असतात की आपल्या ह्या सगळ्या अशा काही वेळेला आपण अशा प्रकारे वागतो की आपली देहबुद्धीच काम करत असते, अशा प्रकारे आपण वागतो. तर ती सोडून आपण आत्मबुद्धीकडे वळणं हाच ह्याला मार्ग आहे असं ते सांगतात. आणि असं सांगत असताना किंवा हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी दिलेली नाही आहेत, पण आपण जर थोडा विचार केला तर संतांच्या जीवनाची जी काही, संतांची चरित्र जी काही आपण वाचतो त्याच्यात आपल्याला अशा कित्येक कथा आपल्याला सापडतात. जे कोणी संतांच्या काही वाचन करत असेल त्यांना मी सांगते ह्या कथा माहिती असतील. बघा आता एक 2-3 उदाहरणं मी देते. हे आपले अक्कलकोटचे स्वामी समर्थ, अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांचं जर चरित्र तुम्ही वाचलं असेल, मी सगळं चरित्र नाही वाचलेलं परंतु त्यातल्या काही महत्त्वाच्या काही गोष्टी कुठे आलेल्या अशा वाचलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक कथा अशी आहे, म्हणजे त्यांच्या बाबतीमध्ये घडलेली एक गोष्ट अशी आहे त्यांच्या चरित्रातली की त्या अक्कलकोटच्या ते ज्या वेळेला अस्तित्वात होते त्यावेळेला ती ब्रिटिश सरकार होतं आणि एक ब्रिटिश कोणीतरी साहेब तिथे त्या अक्कलकोटचं हे करणारा जो कोण होता त्यांनी एक वानरी पाळली होती, एक माकडी पाळली होती. आणि ती अशी हे होती, म्हणजे स्वभाव कसा बदलतो बघा, ह्याचं उदाहरण म्हणून मी सांगते की हे ईश्वर कळणं ह्याचा अर्थ आपल्यामध्ये असणाऱ्या अशा काही वृत्ती बदलून आपण ईश्वरासारखं किंवा आपण सात्विकतेकडे वळणं म्हणजे ईश्वराच्या मार्गाकडे आपण जाणं. तर ते सांगण्यासाठी मी ही उदाहरणं सांगते. तर ती वानरी जी होती ती अशा प्रकारची होती की त्या साहेबांनी ती पाळली होती, पण ती भयंकर सर्वांना चावायची. अनेक लोकांना तिने असा त्रास दिला, म्हणजे खूप अशा घटना घडत होत्या. एक दिवस त्या साहेबालाच ती अंगावरती गेली आणि चावायला म्हणून तिने प्रयत्न केला. त्यावेळेला तो भयंकर चिडला आणि त्यांनी शिपायांना सांगितलं की गोळी घाला तिला आणि तिला ठार मारा. तर ती वानरी घाबरली आणि ती पळत तिथे जे मंदिर होतं त्या मंदिरामध्ये जाऊन ती एका भिंतीच्या आड लपून राहिली. तर ह्या स्वामी समर्थांच्या एका सेवकाला ते कळलं आणि त्यांनी
ह्यांना येऊन ह्या स्वामी समर्थांना येऊन सांगितली ही गोष्ट की असं असं त्या साहेबाची जी वानरी आहे तिला गोळी घालून आज मारणार आहेत, कारण ती अशी सर्वांना चावते अशी तक्रार आहे आणि आज तिने केलं आणि त्यामुळे तिला आज गोळी घालणार आहे, तर मी तिला इकडे घेऊन येऊ का? तर समर्थ म्हणाले की हो घेऊन ये म्हणून. आणि त्यांनी त्या वानरीला सांगितलं की तुला समर्थांनी बोलवलं आहे, चल. म्हटल्यानंतर ती वानरी एखादा कुत्रा, पाळीव कुत्रा आपल्या पाठोपाठ यावा तसं शांतपणे त्या माणसाबरोबर ह्यांच्याकडे आली, समर्थांच्या तिथे आली आणि त्यांच्या पायाशी येऊन तिने एकदम लोळण घेतली. आणि त्यावेळेला ते तिला म्हणाले, असं म्हणजे त्या चरित्रामध्ये हे सगळे उल्लेख आहेत की ते तिला असं म्हणाले की काहीतरी तिला काय सुंदरी का काहीतरी असं म्हणत असत की सुंदरे तू असं असं करतेस, तू सगळ्यांना चावतेस बघ, म्हणून आज तुला गोळी घालणार होते, असं करायचं नाही, आता ह्याच्यापुढे तू कोणाला चावायचं नाही असं त्यांनी म्हटलं. आणि त्यानंतर ती वानरी तिथेच त्यांच्याच बरोबर ते जिथे बसायचे तिथेच झाडावर कुठेतरी बसायची किंवा लोक बसायचे त्यांच्यामध्ये येऊन सुद्धा बसायची, पण ती कधीही कोणाला चावली नाही. आणि असा तिच्यामध्ये तो बदल घडून आला आणि शेवटी ती मरणसुद्धा तिचं असं की ती त्यांच्या समर्थांच्या पायावरती तिने येऊन पडली आणि तिने आपले प्राण सोडले. म्हणजे एखाद्या प्राण्यामध्ये सुद्धा असा बदल होऊ शकतो, अशा प्रकारची ही ईश्वरी शक्ती असते. तर ह्या ईश्वरी शक्तीमुळे म्हणजे हे ईश्वराचं स्वरूप आहे, हे ईश्वराचं स्वरूप आहे की अशा प्रकारे बदल ईश्वर घडवून आणू शकतो. ह्या ईश्वर म्हणजे काय, ह्या संतांच्या द्वारे हे बदल घडवून आणले जातात. तसं आणखीन एक उदाहरण आठवलं की अक्कलकोटचे जे गजानन महाराज त्यांचं पुन्हा मी अक्कलकोट म्हटलं, शेगावचे गजानन महाराज त्यांचं चरित्र तुम्ही कदाचित वाचलं असेल. त्यांच्या चरित्रामध्ये असा एक उल्लेख आहे की त्यांच्या त्या गावामध्ये हरदास होता कीर्तन करणारा, आणि त्या हरदासाचं घोडं होतं आणि ते भयंकर त्रास द्यायचं, लाथा मारायचं, चावायचं, लोकांना भयंकर त्रास द्यायचं. तर त्याला म्हणजे रात्री तर असं गच्च बांधून ठेवावं लागायचं की तो कुठून सुटू नये आणि कोणाला हे त्रास देऊ नये, इतकं त्याच्यासाठी करावं लागायचं. एके दिवशी रात्री हे गजानन महाराज त्या घोड्याच्या 4 पायांच्या मध्ये जाऊन झोपले आणि त्यानंतर पहाटेच्या सुमाराला हरदास उठले आणि ते कोठ्याकडे गेले, पाहतात ह्याच्याकडे गेले, पाहतात तर त्याच्या पायाच्या आतमध्ये म्हणजे 4 पायांच्या मध्ये महाराज झोपले. तर भयंकर हरदास घाबरले की आता ह्यांनी लाथ मारली तर काय होईल म्हणून त्यांनी पाहिलं की महाराज अगदी शांत झोपलेले होते आणि तो घोडाही अगदी शांतपणे उभा होता, काही हालचाल न करता तो घोडा उभा होता. आणि त्यानंतर मग ते उठले, ते बाहेर आले. त्यानंतर त्या घोड्याने कधीही कोणाला त्रास दिला नाही. म्हणजे अत्यंत दुःख देणारा, त्रास देणारा असा तो, त्याची वृत्ती अशा प्रकारे बदलली. म्हणजे आपले भाव बदलू शकतात असं ह्याच्यातून दिसतं. तसं गौतम बुद्धाचं एक उदाहरण आहे. गौतम बुद्धाचं असं उदाहरण आहे की गौतम बुद्धाचा भाऊ जो होता देवदत्त, त्याला जरा गौतम बुद्धाबद्दल खूप असूया होती मनामध्ये. आणि पहिला काही काळ असा होता की गौतम बुद्ध जरी अशा प्रकारे म्हणजे भिक्षू मार्गाला लागलेला होता, पण तरीसुद्धा तो राजगृहामध्ये येत असे वगैरे. तर त्या काळामध्ये हा आता जिवंतच राहू नये, कारण तो धाकटा भाऊ होता. तर हा गौतम बुद्ध आता जिवंत राहू नये याच्यासाठी त्याचा प्रयत्न होता. आणि म्हणून त्यांनी काय केलं की एक अत्यंत माजलेला हत्ती होता, तो हत्ती त्यांच्या अंगावरती सोडला
आणि माहुताला अशी हे दिलेली होती, ऑर्डर दिलेली होती की ह्याला सरळ म्हणजे त्या हत्तीला सरळ ह्याच्या अंगावरच जायला ते आणि त्यांचं पूर्ण नायनाट व्हायला पाहिजे अशाच प्रकारची त्याला माहुताला सांगितलेलं होतं. आणि आता अर्थात राजाज्ञा त्यामुळे माहूत पण हत्तीला घेऊन तसा येत होता. लोकांनी पाहिलं की हत्ती असा माजलेला हत्ती येतोय धावत धावत आणि हत्ती ज्या वेळेला असा माजलेला असतो आणि धावत येतो असे कान फडफडत तो धावतो म्हणजे त्याचा इरादा कळलेलाच असतो की हा आता काय करणार आहे. अशा आवेशामध्ये तो हत्ती येत होता. तर लोकांनी ह्याला गौतमाला कितीतरी सांगितलं की तुम्ही बाजूला व्हा, तो तू हे करेल आणि ओढण्याचा प्रयत्न केला पण ते हल्ले नाही, ते एका जागी स्थिर उभे राहिले. आणि हत्ती अगदी जवळ आला आणि लोकांनी डोळेच मिटले की आता काय होणार आहे आपल्याला, तर पाहायला सुद्धा शक्ती नाही आपल्यामध्ये. आणि हत्ती अगदी जवळ आला आणि गौतम बुद्धांनी अत्यंत करुणापूर्ण अशा नजरेने त्या हत्तीकडे पाहिलं. आणि हत्ती इतका नमला की त्यांनी आपली सोंड खाली केली आणि गुडघे वाकवले आणि डोकं त्यांच्या पायावरती ठेवलं. आता हे जे काही आहे, हे जे असतं हे म्हणजे आपले भाव, आपल्यामध्ये असणाऱ्या वृत्ती, प्राण्यांमध्ये असणाऱ्या सुद्धा वृत्ती बदलू शकतात. आणि ते इतकं सामर्थ्य ह्या अशा म्हणजे आता संत हे अशाच ह्याला पोचलेले असतात की ईश्वरी कितीतरी शक्ती त्यांच्यामध्ये असते. तर अशा व्यक्ती हे करू शकतात. तर हे असं घडू शकतं. आणि त्यामुळे हे जे आतापर्यंत जे काय ते सांगता आहेत की ईश्वराचं स्वरूप काय आहे तू जाणून घे आणि ते जाणल्यानंतर अर्जुनामध्ये सगळा बदल होईल. त्याच्या मनामध्ये जे सगळे भाव आहे, ज्या सगळ्या चुकीच्या काही कल्पना आहेत त्या सगळ्या नष्ट होतील ह्या अपेक्षेने त्याला ते हे सगळं वर्णन करून सांगतायत. तर अशा ह्या काही कथा सांगितल्या. आता म्हणजे हे जे महाभूतांची ह्या चढे माथ्यावरती हा जो भाग आहे ना, तर ते जे आपली प्रकृती असते त्या प्रकृतीच्या गुणांचं पूर्ण नियंत्रण करणं शक्य असतं हे ह्या उदाहरणांमध्ये दिसतं बघा. बरोबर आहे ना की प्रकृतीचे गुण आहेत, त्या वानरीच्या प्रकृतीचे ते गुण होते, त्या घोड्याची ती प्रकृती होती, त्या हत्तीची ती प्रकृती होती, त्याच्या त्या गुणांवरती सुद्धा मात करता येते हे यावरून दिसतं. ज्या वेळेला आपण देह सांधून मागीलकडे वळतो म्हणजे देहबुद्धी न ठेवता. प्राण्यांमध्ये तर देहबुद्धीच असते कारण त्यांना तर आत्मबुद्धी कळणंच शक्य नाही, पण ह्या अशा संतांमुळे त्यांच्यामध्ये सुद्धा ही बुद्धी निर्माण होते. तर मनुष्यांमध्ये माणसांमध्ये निर्माण होईल तर काही नवल नाही, व्हायला पाहिजे तशी. आणि म्हणून ते अर्जुनाला हे सगळा असा उपदेश करतात की असं हे व्हायला पाहिजे. आणि ईश्वराचं स्वरूप अर्जुना तुला जर कळायचं असेल तर तू असा हो, तुझी जी देहबुद्धी आहे ती सोडून तू आत्मबुद्धीकडे तू वळलं पाहिजे. त्याच्या पुढचा एक तिसऱ्या श्लोकाच्या खालच्या ओव्या घेते आणि मग थांबते. तैसा राहोनी ठाय ठिके स्वप्रकाशे चोखे अजत्व माझे देखे आपुलिये डोळा. म्हणजे ठाय ठिके ह्याचा अर्थ असा स्थिर राहणं, स्थिर वृत्ती. आपण स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे ना, स्थितप्रज्ञ म्हणजे अत्यंत स्थिर बुद्धी. तर उत्तम प्रकारे स्थिर राहून तैसा राहोनी ठाय ठिके, एक अगदी अत्यंत स्थिर राहून. आणि स्थिर ती बुद्धी कशात? आत्म्यामध्ये, परमात्म्यामध्ये, आत्म्यामध्ये ती बुद्धी स्थिर अशा प्रकारे राहून
स्वप्रकाशे चोखे, म्हणजे स्वतः आत्मप्रकाशात. स्वप्रकाशाचा अर्थ आत्मप्रकाशात, म्हणजे बाहेरचा प्रकाश नाही, भौतिक प्रकाश नव्हे. बाहेर उजेड असो नसो, आपल्या अंतःकरण मात्र उजेडामध्ये, आपलं अंतःकरण उजळून निघालेलं आहे ज्ञानाच्या प्रकाशाने. अशी अवस्था, त्याला स्वप्रकाश म्हणतात. तर स्वप्रकाशे चोखे म्हणजे अत्यंत शुद्ध अशा स्वप्रकाशामध्ये, आत्मप्रकाशामध्ये अजत्व माझे देखे आपुलिये डोळा. हा जो भक्त असतो, असे जे भक्त असतात की ज्यांचा उल्लेख आधी केला आहे की ते देहबुद्धी सोडून आत्मबुद्धीकडे वळतात, ते भक्त कसे असतात तर ते अशा स्वप्रकाशामध्ये, शुद्ध स्वप्रकाशामध्ये अजत्व माझे देखे आपुलिये डोळा. अजत्व ह्याचा अर्थ की अज म्हणजे ज्याला जन्म नाही तो अज. ज्याला जो कधी जन्मलेलाच नाही, म्हणजे ब्रह्माचं वर्णन आहे. आता ब्रह्माचंच ह्याच्या पुढे सगळं ईश्वराचं वर्णन आहे. तर ते अजत्व जे आहे ते अजत्व देखे. आणि अजत्व ह्याच्याच बरोबर म्हणजे ज्याला जन्म नाही, त्याला मरणही नाही, तो शाश्वतच आहे. म्हणजे अजत्व हा शब्द आला की त्याच्याबरोबर ह्या सगळ्या पुढच्या कल्पना येतात. पहा, अजत्व म्हणजेच अविनाशी आणि त्याचबरोबर आणखी त्याच्याबरोबर एक कल्पना येते की जे जन्मलंच नाही, जे जन्मलं नाही. जो भू शब्द आहे ना, तो भू शब्द ह्याचा अर्थ भूभव म्हणजे जन्माला येणं, निर्माण होणं, म्हणजे ज्याची कधी निर्मितीच होत नाही, जे कधी जन्मतच नाही, त्याला आकार कसा असेल सांगा? आकार असणार नाही त्याला काही. म्हणजे तो अजत्व म्हटलं की त्या अजत्वाबरोबर ह्या पुढच्या सगळ्या कल्पना येतात. अजत्व, अविनाशित्व, निर्गुणत्व आणि निराकारत्व, ह्या सगळ्या कल्पना त्याच्याबरोबर येतात. अजत्व यामध्ये या सगळ्या कल्पना आहे. ज्याला माझं अजत्व कळतं असं म्हटलंय. देखे म्हणजे जो माझं अजत्व पाहतो, ज्याला माझं अजत्व कळतं म्हणजेच माझं तात्विक स्वरूप, की मला काही आकार नाही आहे, मी निर्गुण, निराकार, अज आणि अविनाशी असा आहे, हे माझं स्वरूप त्याला कळतं. असा एवढा अर्थ त्याच्यामध्ये, अजत्व ह्याच्यामध्ये हा सगळा अर्थ येतो. आणि तो आपुलिये डोळा म्हणजे स्वतः त्याला, कारण त्याचे डोळे बाहेर नाही आहेत लागलेले, त्याचे डोळे अंतर्मुख झालेले आहेत आणि त्यामुळे त्याला आत्म्याचं स्वरूप कळतंय, त्याला परमात्म्याचं स्वरूप कळतंय. म्हणून तो आपुलिये डोळा अजत्व माझे देखे असं उल्लेख आहे. आपुलिये डोळा, कारण हे कोणाला सांगून, कुठे धर्मशास्त्रांचे ग्रंथ वाचून ह्या कल्पना कधी आपल्याला कळणाऱ्या नाही. आपण फक्त जे घेतोय ज्ञान हे सगळं शाब्दिक ज्ञान आहे, पण खरं ज्ञान कोणाला होतं की आपुलिये डोळा जो अजत्व पाहतो, त्याला स्वतःलाच स्वप्रकाशामध्ये, स्वतःच्या आत्मप्रकाशामध्ये हे सगळं माझं स्वरूप त्याला कळत असतं. आणि मग ते काय स्वरूप कळतं? मी पुढे जाते. मी आदिसी परू सकळ लोक महेश्वरू, ऐसिया माते जो नरू यापरी जाणे. म्हणजे तो नरू म्हणजे तो माणूस मला कसा जाणतो तर तो असा जाणतो की मी आदी आहे. आदी म्हणजे सर्वांच्या आधीचा, मी आदी आहे, म्हणजे माझ्या आधीचं कोणी नाही, सर्वात आधीचा मी. परू ह्याचा अर्थ सर्वांहून श्रेष्ठ, सर्वांच्या पलीकडे. पर ह्याचा अर्थ सर्वांच्या पलीकडे किंवा सर्वांहून श्रेष्ठ. पलीकडे ह्याचा अर्थ म्हणजे भौगोलिक अर्थ नाही. पलीकडे ह्याचा अर्थ कुठलं स्थळाचा निर्देश नाही आहे त्याच्यामध्ये. परू ह्याचा अर्थ पलीकडचा म्हणजे
सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ असा, म्हणजे लोकांच्या सर्वांच्या बाकीच्यांच्या पेक्षा मी अत्यंत श्रेष्ठ, देवांपेक्षाही मी श्रेष्ठ. तर परू म्हणजे सर्वश्रेष्ठ, पलीकडचा, सर्वात पलीकडचा. सकळ लोक महेश्वरू, आता ह्याचा तर अर्थ कळला असेल. सर्व लोकांचा म्हणा, किंवा ह्या ठिकाणी लोक या शब्दाचे दोन अर्थ होऊ शकतात. एक लोक म्हणजे माणसं हा अर्थ होऊ शकतो, दुसरं म्हणजे लोक जे निराळे जे लोक, त्या लोक हाही तिथे अर्थ होऊ शकतो. तर सकळ लोक महेश्वरू म्हणजे सर्व त्रिभुवनाचा म्हणा मी महेश्वर आहे, मी सर्वात श्रेष्ठ असा ईश्वर आहे, असं मला तो जाणतो. आणि आता पुढे पहा वर्णन कसं केलंय. असा जो मला जाणतो तो कसा आहे त्याचं वर्णन आता पुढे. त्याच्याबद्दल आता भगवंत काय सांगतायत की तो कसा आहे, असं मला जो जाणतो तो कसा आहे. तर तो पाषाणा माझी परिसू, रसा माझी सिद्ध रसू, तैसा मनुष्याकृती अंशू तो माझाची जाण. म्हणजे तो कसा आहे, पाषाणा माझी परिसू, म्हणजे परिस हा सुद्धा पाषाणच आहे, परिस हा सुद्धा एक दगडच आहे. पण सर्व दगडांमधला श्रेष्ठ काय, तर परिस. आणि का श्रेष्ठ, म्हणजे नुसताच एवढा अर्थ पाहून नाही चालणार. का श्रेष्ठ हाही अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. परिसाला श्रेष्ठ का म्हटलं जातं, तर परिस हे लोखंडाला स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं. तर ह्या माणसाला पाषाणा माझी परिसू म्हटलंय. ह्याचा अर्थ ही माणसं ज्यांना हे माझं ज्ञान खरं झालेलं आहे, ही माणसं कशी असतात, पाषाणा माझी परिसू सारखी असतात, की त्यांच्या स्पर्शाने बाकीची लोखंडासारखी माणसं सुद्धा सोन्यासारखी असतात. हा अर्थ आहे त्याच्यामध्ये. परिसाला नुसतं श्रेष्ठ म्हणून थांबलं नाहीये. परिसाला श्रेष्ठ का म्हटलंय, तर लोखंडाचं सोनं होतं. तर ही माणसं अशी आहेत की जी ईश्वराचं खरं स्वरूप जाणतात, की जे मी आता सांगितलं की अक्कलकोटचे महाराज काय, किंवा शेगावचे महाराज काय, किंवा गौतम बुद्ध काय, ही अनेक अशी जी आपल्या ह्याच्यातली उदाहरणं आहेत. तोटाच नाही आपल्या समाजामध्ये अशा उदाहरणांचा. तर अशी जी अनेक उदाहरणं आहेत ती माणसं कशी आहेत, पाषाणा माझी परिसू, म्हणजे लोकांचं सोनं करून टाकतात. लोखंडासारख्या माणसांचं सोनं ते करून टाकतात. आणि पुढे म्हटलंय रसा माझी सिद्ध रसू, हे सुद्धा फार सुंदर ह्याचा. आणि मी अनेक ठिकाणी मी वाचण्याचा प्रयत्न केला, पण एवढा सखोल अर्थ कुठेच नव्हता. ह्याच्या सिद्ध रसू ह्याचा अर्थ एवढा दिलाय, अमृत. सिद्ध रस म्हणजे अमृत. रसा माझी सिद्ध रसू म्हणजे अमृत. सर्व रसांमधलं श्रेष्ठ काय, तर अमृत. पण हे अमृत जसं मी आता सांगितलं, परिसाला श्रेष्ठ का म्हणायचं, तसंच अमृताला श्रेष्ठ का, अमृत ही सर्वात श्रेष्ठ रस असं का म्हणायचं. ह्याचं कारण पहा कसं आहे की आपली फार चुकीची ही कल्पना आहे की अमृतामुळे माणूस मरत नाही, म्हणजे शारीरिकदृष्ट्या तो जिवंतच राहतो. असं नाही आहे. आपल्या ह्याच्यातले अध्यात्मातल्या ह्या शब्दांचा खरा अर्थच लोकांपर्यंत पोचत नाही. ही आपल्या समाजाची अत्यंत फार मोठी उणीव आहे असं मला वाटतं. की हे जे आहे ना, रसा माझी सिद्ध रसू, अनेक ठिकाणी मी पाहिलं फक्त रसांमधला अमृत आहे तो असं म्हटलेलं आहे. पण ह्याचा अर्थ कसा आहे माहिती आहे का. आता मी तुम्हाला हा अर्थ सांगण्यासाठी मी तुम्हाला हे तुम्ही ऐकलेलं असेल, ईश्वराकडे प्रार्थना केली जाते, म्हणजे ही प्राचीन काळातली प्रार्थना आहे. तमसोमा ज्योतिर्गमय ही जी आहे ना, असतोमा सत्य,
आणि शेवटचं आहे मृत्युर्मा अमृतम गमय. आता मृत्युर्मा अमृतम गमय एवढ्याचाच आपण विचार करतोय. हा, मृत्युर्मा अमृतम गमय म्हणजे मला मृत्यू नको, मला अमर कर, असं नाही आहे. अगदी चुकीचं आहे. असा अजिबात अर्थ नाही. ह्याच्यामध्ये इतका सुंदर सखोल अर्थ आहे. ह्याच्यामधला खरा अर्थ असा आहे की मृत्युर्मा म्हणजे मा ह्याचा अर्थ नको, मला नको. मला काय नको तर मृत्यू नको असं नाही आहे. हे जे मर्त्य जीवन आहे, हे जे मर्त्य जीवन आहे, हां, मर्त्य जीवन म्हणजे ह्या जगातलं आपलं जे जीवन हे मर्त्य जीवन, की ज्या जीवनामध्ये आपण फक्त शरीराच्या गरजा आणि मागण्यांकडे लक्ष पुरवतो आणि म्हणून ते आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये फिरावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे फक्त मर्त्य जीवन ह्याचा अर्थ हा की आपण शरीराच्या मागण्याच फक्त पुरवत असतो, इंद्रियांचे सगळे लाड आपण करत असतो. हे ह्या जीवनाला मर्त्य जीवन असं म्हटलेलं आहे आपल्या अध्यात्मामध्ये. फार सुंदर हा अर्थ आहे. आणि असं मर्त्य जीवन आम्हाला नको म्हणजे आम्हाला देवा, ईश्वरा तू अशी बुद्धी दे की आमच्या या देहबुद्धीकडून आम्ही आत्मबुद्धीकडे जाऊ. हां, म्हणजे ह्या मर्त्य शरीराच्या मागण्यांकडे आमचं लक्ष राहणार नाही. आम्ही त्या मागण्या सोडू आणि आम्ही उच्च स्वरूपामध्ये जाऊ. त्याला म्हणायचं मर्त्य. मृत्युर्मा, मला मर्त्य जीवन नको म्हणजे मला मृत्यू नको असं नाही, तर मर्त्य जीवनामध्ये माझं जे काही जीवन आहे, माझं जे स्वरूप आहे जीवनाचं ते नको ईश्वरा. ते माझं बदललं पाहिजे. माझी सगळी बुद्धी ही आत्मा आणि परमात्मा याकडे लागली पाहिजे. शरीराच्या या भौतिक गरजांकडे माझी आता वृत्ती राहू नये, ही मागणी त्यामध्ये केलेली आहे. वेदकाळातली ही प्रार्थना आहे, फार पूर्वीच्या काळातली प्रार्थना आहे. मृत्युर्मा अमृतम गमय म्हणजे आता ज्या वेळेला असं मर्त्य जीवन आपलं संपतं, म्हणजे मर्त्य जीवनातल्या या मागण्यांकडे आपलं दुर्लक्ष होतं, त्यावेळेला आपण अमरत्वाला पोचतो, अमृतत्वाला पोचतो. ते अमृत, त्याला अमृत म्हणतात. अमृत म्हणजे आपल्याला जिवंत कायम ठेवणारी सगळी माणसं जिवंत राहिली, काय भयानक परिस्थिती होईल. ती मागणी कशी करणंच शक्य नाही. मृत्युर्मा अमृतम गमय म्हणजे मला या मर्त्य शरीराचं जे काही सगळं जीवन आहे ते ईश्वरा जाऊ दे, माझं ते मागे पडू दे. आता मला माझ्यातली ही देहबुद्धी जाऊ दे आणि माझ्यामध्ये आत्मबुद्धी येऊ दे. माझं लक्ष, माझी बुद्धी, माझं मन हे सगळं आत्मा आणि परमात्मा याकडे केंद्रित होऊ दे. ह्याचा अर्थ मी कर्म सोडायचं आहे असं नाही. कर्म करायचं आहे, पण कर्म करत असताना ईश्वराची आठवण ठेवायची. ते अमृतत्व आहे, ते अमृतत्व आहे. आणि हे अमृतत्व हे या जीवनामध्ये माणूस मिळवू शकतो. ही आपली भारतीय संस्कृतीची शिकवण आहे, लक्षात घ्या. ही भारतीय संस्कृतीची शिकवण आहे की अमर व्हायचं नाही आहे म्हणजे मृत्यूच नको असं नाही, पण हे अमृतत्व की अशा आपण अवस्थेला पोचू शकतो की आपण ह्या अशा ज्या प्रापंचिक मागण्या आहेत, सगळ्या जगातल्या जीवनाच्या मध्ये आपण जे गुंतलो आहे, ज्या अपरा प्रकृतीच्या मागण्या आहेत. म्हणून ते आधी म्हटले ना, महाभूतांची या माथ्यावर असं जे म्हटलंय, म्हणजे ह्या प्रकृतीचे, अपरा प्रकृतीच्या सगळ्या गुणांच्या माथ्यावर मला चढू दे. तिथपासून हाच विचार त्यांनी मांडलेला आहे आणि या ठिकाणी ते आले. तर हे नीट लक्षात घ्या. फार सुंदर अर्थ खरं म्हणजे याच्यामध्ये. पण मला खरंच सांगते की मला अतिशय
हे वाटलं. मी इतकी पुस्तकं ह्याच्यावरती पाहिली की कुठेतरी ह्याचा उल्लेख असेल, पण हा नाही आहे उल्लेख. आणि हा मला अर्थ सुचला. ह्याचं कारण म्हणजे सध्याच्या काळामध्ये हे जे मी भारतीय संस्कृती आणि वेदांचा, अरविंदांनी लावलेला अर्थ, वेदांचा इतका सुंदर त्यांनी अर्थ हे केलेला आहे. वैदिक देवता कशा होत्या वगैरे वगैरे. तर ते सगळं वाचन झालेलं असल्यामुळे हा अर्थ माझ्या लक्षात आला. तर म्हणून हे जे इथे आहे त्याचा अर्थ नीट घ्या. की काय म्हटलं इथे, रसा माझी सिद्ध रसू म्हटलंय की ती माणसं कशी आहे, तर रसा माझी सिद्ध रसू म्हणजे ती अमरत्वाला पोचली आहे. अमरत्वाला पोचली, सिद्धरस झाली आहे. सिद्धरस म्हणजे अमृत, अमृतत्वाला ती पोचली आहेत. म्हणजे या जगात आहेत, या जगातलं प्रापंचिक जीवन जगतायत, पण तरीसुद्धा अमरत्वाला ती पोचलेली आहेत. आणि तैसा मनुष्याकृती, म्हणजे तिथे एक रेग द्या मनुष्याकृतीनंतर, तरच तो अर्थ छान नीट लक्षात येतो. तैसा मनुष्याकृती अंशू तो माझाची जाण. आलं लक्षात? मनुष्याकृतीला आपण थांबलो तरच अर्थ नीट लागतो. की तो मनुष्याकृतीमध्ये, मनुष्याच्या देहामध्येच ती माणसं आहेत, पण काय आहे ती, अंश माझाच आहे, माझा अंश आहे. आज इथे थांबूया आपण.